बट प्लॅटो लँड इज मॅक्झिमम प्लॅटो प्लॅटो पळोवन घ्या मरे तुम्ही जेन्ना पिक्चर पळयतले पळय न्ही विजुअल पिक्चर पळयतले त्यात तुमच्या लक्षात येतले चला 60 to 70% एज पर सर्वे प्रेझेंटेशन पळयता मरे सगळ्यात पयली गोंय सरकारच्या वतीन आयची स्पेशली IIT खातीर ऑर्गनायज केल्ले ह्या मिटिंगेक आमच्या मदीं आसात आमचे भौमानेस्त आरोग्य मंत्री बाब विश्वजीत राणे, आमचे कलेक्टर नॉर्थ मेनका, डायरेक्टर IITचे आनी मेळवले गांवांतल्यान आयिल्ल्या सगळ्या भावांनी भयणींनो तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आनी ही मिटींग जी आसा ही मुद्दामून IIT प्रकल्प कितें हो आमी ज्या गांवांत तुमच्या करता तो कितें आसा हो तुमकां कळचो, तुमच्यो समस्या कितें आसा ह्यो आमकांय कळच्यो आनी त्यो समस्या सुटपा खातीर म्हणजे आमच्या मदीं जें डिस्कशन जावपाक जाय तें डिस्कशन करपा खातीर आमी हांगा आपयल्या. सरकाराच्या वतीन कदाचित थोडोसो उशिरूय जाला आसतलो आमच्या दोगां मदीं उलोवपाक म्हणजे मेळवले गांवाच्या मदीं आनी आमच्या मदीं उलोवपाक थोडोसो उशीर जाला आसतलो त्याय बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करतां. बट म्हाजें एक म्हणणें आसा की आनी हेंय ठाम आसा हांव की तुमच्या गांवचे पंच सरपंच हांकां हांगा आफोवन ते तुमच्या फाटल्यान बसले किंवा हांगा बसले म्हणून कांयच फरक पडपाचो ना. ते ह्या डिस्कशनानूय खंयसर भाग घेवचे ना बट तांकांय बी तुमच्या इतलोच तो प्रकल्प कळप हें गरजेचें आसा. ओके, ताच्या खातीर म्हाजें म्हणणें आसा की गांवांतले पंच आनी सरपंच हांकां येयले म्हणून म्हाका दिसता तुमकां कांयच प्रॉब्लेम आसपाक जायना. हां सांग, एक मिनीट, एकट्याक एकदांच उलोवनी. हां कित्याक सांग बाबा. बरें आमी तांकां सेपरेट प्रेजेंटेशन सोंपलो विशय सोंपलो बस. आमी तांकां वेगळें प्रेजेंटेशन दाखयता कांयच हरकत ना. तुमकां ऑब्जेक्शन आहा मरे परत दाखोवया. आतां हांव तुमकां मिटिंगेचें स्वरूप सांगता कितें आसतलें तें. ताज्या उपरांत प्रत्येकाक जेन्ना आपलो पयल्यान पयली ओके आमी IIT कितें हाजें प्रेजेंटेशन तुमकां 15 ते 20 मिनटां प्रेजेंटेशन दाखयता. जे आमचे IITचे थंयसर आशिल्ले नेहा न्ही नेहा करमरकर जे फोंड्या रावपी ते थंयसर जॉब करता ते तुमकां IIT कितें ओके ही IITचो प्रकल्प तुमकां समजून सांगतले एक्झॅक्टली कितें आसा तो. आनी तो सांगल्या उपरांत तुमच्यो डिफिकल्टीज कितें आसा तो प्रकल्प पळयता आसतनाय बी तुमी सगळे जाण त्यो तकलेन हाडात, कोणाक बरोवन घेवपाक जाय बरोवन काडात आनी ताज्या उपरांत एक एकटो बाबा म्हाका ही डिफिकल्टी आसा हेका लागून तो प्रकल्प नाका आमकां हो प्रॉब्लेम आसा तुमी एक एकटो तुमचो नांव सांगात तुमचो विशय मांडात. ताजेर आमी उत्तरां जी कितें आसा पळय न्ही आमच्या कडेन ती उत्तरां तुमकां दिता. ह्या मिटिंगेचे त्या खातीर वेगळे आमी ऑफिशियली आमचो इन्फॉर्मेशनचे दोनूय फोटोग्राफर्स आसात सगळे रिकॉर्डिंग करता आनी तुमकां जर जाय आसत जाल्यार तेजें सगळें रिकॉर्डिंगूय तुमकां मेळटलें. कोणाक फोटोग्राफ जाय आसत जाल्यार तेजे फोटोग्राफ्सूय तुमकां मेळटले. तिसरी गजाल ही मिटींग जी आसा ही सगळी वर्ड टू वर्ड मिन्युटेड जाता. म्हणजे तुमी कितें उलयता आनी आमी कितें उलयता हें मिन्युटेड जाता. म्हणजे फाल्यां सकाळीं तुमकां हांवें एक सांगलें आनी फाल्यां सकाळीं केलें ना अशें जावचें ना. कारण तुमकां मिनिट्स ह्या मिटिंगेचे केन्ना तरी जाय जाल्यार ते मिनिट्सूय तुमकां एप्लाय आमचे कलेक्टर आसा त्या कलेक्टरा कडेन एप्लाय केल्या उपरांत ते मिनिट्सूय बी तुमकां मेळटले. म्हणून अशें वचून भिवपाची गरज ना की बाबा आमी एक सांगतले आमी एक रिकॉर्डिंग करतले. त्या खातीर म्हाजी पयल्यान पयली तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट आसा की तुमी रिकॉर्डिंग कोण करूं नाका. तुमी मागा आमच्या कडेन रिकॉर्डिंग आमीच दिता रिकॉर्डिंग 100% तुमकां रिकॉर्डिंग दिवपाक आमी दिवपाची आमची तयारी आहा. त्या खातीर वेगळें रिकॉर्डिंग केलें बीन गरज ना आमीच दिता रिकॉर्डिंग. ओके, ताच्या खातीर पयलीं म्हाका दिसता एक 15 ते 20 मिनटां आमी IIT प्रकल्प कितें हो आमी सगळे जाण पयलीं पळोवन घेवया. तो पळयल्या उपरांत तुमी प्रश्न विचारात. सरकारा कडल्यान सगळ्यो जापो ज्यो आहा त्यो तुमकां उत्तरां मेळटलीं. सो आय थिंक यू कॅन स्टार्ट. माझे नाव नेहा करंजकर. हांव IIT कंप्युटर सायन्स डिपार्टमेंटान प्रोफेसर आसा, असिस्टंट प्रोफेसर आसा आनी म्हजें सगळें एज्युकेशन गोंयांत जालां. आल्मेडा, GEC आनी मागीर उच्च शिक्षणा खातीर हांव IIT बॉम्बेन शिकलें. सो हो IIT प्रकल्प कितें आसा आनी ताचो लोकल कम्युनिटीचेर कितें इफेक्ट जातलो हेची म्हायती सांगपाक आमी आज आयला तुमकां. तुमकां खबर आसा IIT 2016 स्थापन जाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट ही 1961 जाला. त्याच्या अंतर्गत देशाभरात खूप सारे IITs आसा. 26 IITs आसा देशभरात. त्याच्या अंतर्गतची ही एक IIT आसा. सगळ्यात जुनी IIT खूप पयली स्थापन जाली 1950s मध्ये स्थापन जाली. सध्या IIT गोवान ह्यो 4 ब्रांचेस आसा. कंप्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनियरिंग,
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि मॅथ्स आणि कंप्युटिंग. आणि जेन्ना स्थापन जाली तेन्ना IIT बॉम्बेचे फॅकल्टी हांगा येवन शिकयताले भुरग्यांक पयलीं, आणि आता त्यांनी नवीन फॅकल्टी घेतला. आणि GEC गोवा इंजिनियरिंग कॉलेज जे फर्मागुडीन आसा थंयच्यान टेम्पररी वो कॅम्पस चालू आसा. थंय 640 स्टुडंटां खातीर एक हॉस्टेल बांदला, पूण टेम्पररी बेसिसान. ते गोवा इंजिनियरिंग कॉलेजच्या कॅम्पसान सातून चालू आसा. आणि आता मेळावलीचो कॅम्पस जावपा आसा. नेक्स्ट स्लाइड. तर ही टिचींग स्टाफ आणि नॉन टिचींग स्टाफ कितले आसा IIT? 48 टिचींग स्टाफ फॅकल्टी आसा IIT गोवान. तितून ऑलमोस्ट 10% गोंयचे आसा. नॉन टिचींग स्टाफ 72 आसा, तितूनचे अर्धे लोक गोंयचे आसा. आणि सर्वीस स्टाफ म्हणल्यार हाऊसकीपिंग, गार्डनिंग, ट्रान्सपोर्ट सेक्शन, केटरिंग, सप्लाय, स्पोर्ट्स, हितूनचे 100% स्टाफ गोंयचे आसा. ओके. आणि स्टुडंट म्हणल्यार सध्या 492 स्टुडंट्स आसा, तितूनचे सादारणपणे 5% गोंयचे आसा. ओके. तुमकां खबर आसतलें IIT JEE नांवाचें एक ऑल इंडिया एंट्रन्स एग्जाम आसता, तितूनच्यान एडमिशन मेळटा. सो तितूनचे सध्या 5% गोंयचे स्टुडंट आसा. पूण दर समरान एक समर इंटर्नशीप प्रोग्राम चालू करता IIT, तितूनचे 60% 60% स्टुडंट्स गोंयचे आसता साधारणपणे. ओके. तर लोकांचे काही क्वेश्चन्स आसा, तुमचे काही चिंता आसा, ते आमी त्याची म्हायती दिवपाक IIT आयला. थँक्यू. शुअर. सो वाय IIT कितें आसा, ताचो इफेक्ट कितें जातलो, तुमची मेन चिंता जी आसा लँड युजेस कशें जातले, ट्री कटींग जातले काय ना, कितले जातले, वॉटरची रिक्वायरमेंट कितली आसा, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, बिझनेस इकॉनॉमी खातीर आनी इन्वेस्टमेंट खातीर कसो इम्पॅक्ट जातलो, त्या बद्दल आमी सांगपा आयला. तर IIT गोवाचो विजन असो आसा, प्लॅन असो आसा, ती फक्त अशी वेगळी संस्था ना, ती संस्था अँकर लोकल इकॉनॉमी खातीर, लोकल कम्युनिटी खातीर एक अँकर म्हणून काम करतली, असं एक विजन आसा. पयल्या फेजमध्ये 1500 करोड इतले इन्व्हेस्टमेंट प्लॅन आसा फर्स्ट फेजान. त्या खातीर भरपूर इन्व्हेस्टमेंट गोंयान येतली पयले. आणि दुसरें म्हणजे IIT गोवा अशी इनिशिएटीव घेतली की त्याच्यानी स्ट्रॉंग पार्टनरशिप जातली गोव्याच्या दुसऱ्या संस्थां बरोबर, जसे की सिटी प्लॅनिंग, वेस्ट मॅनेजमेंट, पॉलिसी इत्यादी. सो हो प्लॅन आसा. साधारण अप्रॉक्सिमेटली 5000 स्टुडंट्स कॅम्पसान आसतले ऑन कंप्लिशन. जेन्ना कंप्लीट जाता तेन्ना 5000 स्टुडंट्स आसतले, 500 फॅकल्टी, 550 रेग्युलर स्टाफ, 500 रिसर्च स्टाफ, 300 लोक हाऊसकीपिंग स्टाफ, 250 सिक्युरिटी स्टाफ, 1500 फॅमिली मेंबर्स ऑफ फॅकल्टी, 1500 फॅमिली मेंबर्स ऑफ स्टाफ, 250 फॅमिली मेंबर्स ऑफ रिसर्च स्टाफ आणि अदर्स, असे पकडून साधारणपणे 10,500 लोकां त्या कॅम्पसान इन्वॉल्ड आसतली, IIT इन्वॉल्ड आसतली. तर हो प्लॅन आसा IITचो. हो गुळेलीचो सॅटलायट मॅप आसा, सॅटलायट पिक्चर आसा, तितूनचो हो अलोकेटेड एरिया आसा सद्या. आणि तितूनचो हो टॉप आसा. म्हाका खबर आसा फाटल्यान बसा तांकां दिसना हे सारके क्लियरली, सो तुमी मागीर मिनिट्स घेयात. सो तुमकां दिसतलें की टॉप पिक्चरान ग्रीन एरिया मॅक्सिमम आसा आणि बिल्डिंग खूप कमी आसा, तितून कवर्ड एरिया कमी आसा खूप.
सो हो सर्वे चो डेटा आसा जो सर्वेच्यान मॅप काडला. सगळो डिटेल्ड सर्वे केलेला. स्प्रिंग खंय आसा, वॉटर बॉडीज खंय आसा, झाडां कितली आसा, खंय आसा, कशा प्रकारची आसा, ताचो डिटेल्ड सर्वे जालेलो आसा. हो सर्वे मॅप आसा हितून दाखयता की अशी चट्टी आसा आनी ह्या अशे 3 लेवल आसा. सगळ्या वयर लेवलार प्लॅटो आसा व्हडलो आनी लोवर लेवलाक चड झाडां आसा. जशें त्या मॅपान दिसता बाउंड्रीज एरियान चड झाडां आसा आनी टॉप एरियार प्लॅटो आसा. नेक्स्ट स्लाइड. सो मॅपच्या अंतर्गत मॅप प्रमाणे जे बिल्डींग आसा, बिल्डींग बिल्ट अप एरिया आसा तो फक्त मॅक्सिमम वयलो प्लॅटो एरिया आसा थंयच आसा. बाकी सगळ्या एरियार जास्तीत जास्त ग्रीनरी तशीच आसा. तुमकां दिसता की अशें ना की सगळे लेवल करून थंय बिल्डींग बांदला, अशें ना. खूब पयले तर खूब कमी बिल्डअप एरिया आसा आनी तोय फ्लॅट जो प्लॅटो आसा थंय आसा त्या एरियार आसा हायेस्ट एलिवेशनार. सकयल्या एलिवेशनार झाडां तशीच आसा सेम. आनी इन एडिशन थंय नवीन वॉटर बॉडीज तयार करपाची प्लॅन आसा. ऑलरेडी जे स्प्रिंग आसा ते तशेंच आसा, ताका कोणी डिस्टर्ब करचें ना. इन एडिशन वॉटर बॉडीज तयार करतले, पॉन्ड्स तयार करतले फॉर रेन वॉटर कलेक्ट करपाक. सो हां, सो 2 फोटो आसा. पयलो फोटो हो फेज 1 फोटो आसा. फेज 1 इतले ह्या बिल्डींग जातली आनी फायनल फेज 2 जे काही वर्षां जातले तेन्ना असो बिल्टअप एरिया आसतलो. ओके, इतलो बिल्टअप एरिया आसतलो. तरी पण फायनल फेजानूय बरोचसो एरिया ग्रीन कवर ऑलरेडी आसा. सो आतां ऑलरेडी थंय आसा त्या झाडांचो सर्वे केला, खंयच्या प्रकारची झाडां आसा आनी खंयच्या प्रकारची झाडां लावूं शकता ॲज पर गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॉरेस्ट डिपार्टमेंटचे रुल्स. ताचो डिटेल स्टडी केलेलो आसा. आनी जी खंयची झाडां बिल्डींग बांदता थंय झाडां काडची पडटली ती रिट्रान्सप्लांट करपाचो प्लॅन आसा. हें काम आउटसोर्स करूं शकता एजन्सीक, दुसऱ्या एजन्सीक, गार्डनिंग एजन्सीज तांकां हें काम दिवं शकता. आनी ती जी झाडां काडची पडटली ती दुसरी कडेन ट्रान्सप्लांट करपाचो प्लॅन आसा. आनी कॅम्पसान आणखी झाडां लावपाचो प्लॅन आसा. सो ही वेगवेगळ्या टायपची झाडां आसा ताचो सर्वे केला आनी ती झाडां लावपाचो प्लॅन आसा कॅम्पसान. नेक्स्ट स्लाइड. आतां उदकाचो जो प्रश्न आसा, उदकाचे कशें जातले तर सादारणपणे 5000 स्टुडंट्सां खातीर 3.2 मिलियन लिटर्स पर डे इतलो उदकाचो रिक्वायरमेंट आसा. तितूंचो 1.8 ऑलमोस्ट मिलियन लिटर्स पर डे सिवेज ट्रिटमेंट प्लांट साकून रियूज करपा मेळटा. हें उदक फ्लशिंग, क्लिनिंग, गार्डनिंग ह्या खातीर वापरपाक शकता. 1.7 तितूंचो. उरले 1.46 मिलियन लिटर पर डे. आतां रेनफॉल भरपूर आसा त्या एरियान. त्या खातीर ओवर द इयर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून 1.5 मिलियन लिटर्स पर डे इतले उदक हार्वेस्ट करूं शकता. सो सगळे जे रूफाचेर उदक पडटा आनी जे प्लेन रूफ टॉपाचेर बी जे उदक पडटा ते सगळे हार्वेस्ट करून ते कलेक्ट करपाचो, व्यवस्थीत कलेक्ट करपाचो प्लॅन आसा. तशें करून 1.5 लिटर्स पर डे उदक एक्चुली तयार जातले. सो रिक्वायरमेंट आसा 1.46 पूण एक्चुली हार्वेस्ट केल्यार 1.5 मिलियन लिटर पर डे आसा. तशे खातीर 35,000 लिटर पर डे एक्स्ट्रा उदक जनरेट जातले. सो आसा त्या वॉटर सप्लायचेर कांयच लोड येवचो ना, उलटे एक्स्ट्रा वॉटर जनरेट जातले. सिस्टमॅटिकली रेन वॉटर हार्वेस्ट केल्या खातीर आसा त्या वॉटर सोर्साचेर कांयच लोड येवचो ना, एक्स्ट्रा वॉटर जनरेट जातले. एक्चुली 32,500 लिटर पर डे असो अदमास आसा. आतां फायनली IITचो इम्पॉर्टंट कितें. IIT ही इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आसा. पूर्ण कंट्रीन भारतान पयलीं 7 आशिल्ल्यो ओल्ड IITs ज्यो खूब फेमस आसा. त्याच्या मागीर आनी प्रत्येक स्टेटान आतां एक IIT आसा. सो गोंयाक अभिमानाची गोष्ट आसा की गोंयाकूय एक IIT येता.
त्याचे कितें फायदो जातलो? IITन तुमी म्हणटाले 5%च गोंयान भुरगीं आसा, पण तशें ना. पयलें म्हणजे IITचे स्ट्रॉंग कनेक्शन्स आसा. गोवा इंजिनियरींग कॉलेज, PCC, RIT ह्या कॉलेजीस बरोबर स्ट्रॉंग कनेक्शन आसा. थंय तेंचे फॅकल्टी IIT येवन कोलॅबोरेट करता, ट्रेनींग घेता. सो त्याचो क्वॉलिटी स्प्रेड जातले IITचे. परत ह्या कॉलेजीसचे स्टुडंट आमचे कडेन येवन समर इंटर्नशीप करता, आमचे कडेन प्रोजेक्ट्स करता. सो सगळ्या कॉलेजीस फायदो जातलो. IIT गोवा मेंटरशीप करूं शकता. दुसरें म्हणजे IIT गोवा इज अ रिसर्च इन्स्टिट्यूट. IIT गोवान रिसर्च चलता, फक्त टिचींग इन्स्टिट्यूट ना. तो रिसर्च म्हत्वाचो आसा देशा खातीर. IIT खूब साऱ्या आउटरीच एक्टिविटीज म्हणल्यार नियर बाय स्कूल्सच्या खातीर आउटरीच एक्टिविटी ऑलरेडी चालू केला. तुमकां न्यूजपेपर तेन्नाय आर्टिकल्स दिसता आसा. वर्कशॉप्स, टिचींग वर्कशॉप्स, एक्टिविटीज, ट्रेनींग वर्कशॉप्स फॉर टिचर्स अशे IIT कंडक्ट करता. दुसरें म्हणजे IITन जो रिसर्च चलता नाजाल्यार जे प्रोजेक्ट्स येतले येता ते लोकल कम्युनिटी खातीर इम्पॉर्टंट अशा सब्जेक्टारूय प्रोजेक्ट्स येतले येता. एक एग्जाम्पल आसा, एक PWD बरोबर MOU केला IIT गोवान. GEC, PWD आणि IIT गोवा असो एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केला. त्याच्या अंतर्गत वॉटरचो प्रॉब्लेम ॲड्रेस करता, वॉटर सप्लाय आणि वॉटर रिसोर्स मॅपिंग त्याचा अभ्यास. सो IIT गोवान केटर्स नावाची एक संस्था आसा, एक युनिट आसा. त्या अंतर्गत लोकल प्रॉब्लेम्स त्याचेर रिसर्च केलो जाता. सो IIT गोवान एज्युकेशन स्टँडर्ड इम्प्रूव करपाचें, टिचर्सां खातीर ट्रेनींग, लोकल कॉलेजीसच्या टिचरां खातीर ट्रेनींग बी तेय चालू आसा. ट्रेनींग प्रोग्राम्स ऑलरेडी चालू आसा. दुसरें म्हणजे IIT गोवा फक्त टिचींग इन्स्टिट्यूट ना, त्याची इंडस्ट्रियल लिंकेजीस आसा. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग रिसेंटली IIT गोवान गोवा शिपयार्ड बरोबर एक केला. सो गोवा शिपयार्डाक रिसर्च त्यांच्या प्रॉब्लेम्स ॲड्रेस करपाचो तो एक MOU केला. आणि एक MOU आसा कायनेको कॉमन गोवा बरोबर. एक अल्कॉन बरोबर MOU आसा आणि FIB बरोबर प्लॅन्ड आसा. यहाँ पे गोवा वेस्टर्न कोस्ट का ब्लू इकोनॉमी हब होगा, वो आगे का प्लान है. प्लानिंग कमीशन, दी नीति आयोग अभी इसके ऊपर काम कर रहे हैं. तो उसको एक बढ़ावा देने के लिए हम लोग फ्रांस गए थे, नेहा और हम जाके ये MOU साइन करके आए 8 कंपनी के साथ, या ब्लू इकोनॉमी आगे. सो मरीन फोकस्ड इन्स्टिट्यूट्स जे आसा फ्रांसान त्यांचो आणि IIT गोवाचो एक MOU आसा. नेक्स्ट. सो यहाँ पे शेयर्ड सिस्टम क्या बनाएंगे और आपके लिए क्या उससे फायदा होगा? ये लिस्ट है हमारे पास. 40 सब्स, बैंक के भी, एक स्कूल और पोस्ट ऑफिस, मेडिकल यूनिट, गेस्ट हाउस, ये तो सब बन जाएंगे. और ये सब फैसिलिटी हम आपके साथ शेयर करेंगे. ऐसा नहीं कि सब दरवाज़ा बंद, कोई अंदर नहीं आ पाएंगे. खेलकूद करने के लिए जितना तमाम फैसिलिटीज़ वहाँ रहेंगे, आप ही के साथ भी हम उसको शेयर करेंगे. स्कूलिंग जो के भी हम बनाएंगे जगह लेके अंदर. कोंकणी में बोलो ये. हां. सो IIT थोडे हे जे फॅसिलिटीज क्रिएट जातल्यो म्हणजे अदमासे 40 शॉप्स, वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स, 2 बँक ब्रांचीस, ATM मशीन्स, एक केंद्रीय विद्यालय स्कूल अप टू 12th स्टँडर्ड थंय जातले IIT कॅम्पसान. पोस्ट ऑफिस, मेडिकल युनिट, गेस्ट हाऊस हे सगळे फॅसिलिटीज IIT अंतर्गत तयार जातले गुळेली. आणि त्याचो वापर हो लोकल कम्युनिटी खातीर ओपन आसतलो, तुमच्या खातीर ओपन आसतलो ह्या फॅसिलिटीज. दुसरे म्हणजे IITच्यो काही फॅसिलिटीज ज्यो तयार जातल्यो त्यो लोकल लोकां खातीर ओपन आसा. दरवाजे बंद ना, ते तुमच्या खातीर आसा. फॉर एक्झाम्पल हेल्थ केअर, स्कूलिंग केंद्रीय विद्यालय जातले, स्पोर्ट्स फॅसिलिटी तयार जातल्यो, समर स्कूल जे समरचो पिरियड आसा सुट्टीन तेन्ना लोकल स्कूल्स खातीर ट्रेनींग प्रोग्राम जाता, ऑडिटोरियम आणि एक्सपेन्सिव्ह रिसोर्सीस थोडे जसे की रिसर्च पेपर, जर्नलचे सबस्क्रिप्शन्स, इक्विपमेंट, सॉफ्टवेअर इत्यादी व शेअर्ड रिसोर्सीस आसा. नेक्स्ट. IIT गोवान
जे काही कोर्सीस आसा हे सोशल एम्पावरमेंट खातीर टार्गेटेड आसा. सो एक एग्जाम्पल आसा, एक टॅसल नावाचो एक युनिट आसा, त्याच्या अंतर्गत आम्ही प्रोजेक्ट्स करपाक लायता स्टुडंट्साक. ते स्टुडंट्स ते वचून तो प्रॉब्लेम स्टडी करता, जसे वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, प्लॅनिंग, इकॉलॉजिकल सर्वे, अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स करतात ते त्या अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, आणि ते लोकल प्रॉब्लेम स्टडी करतात त्या अंतर्गत. सो एज्युकेशन सिस्टम हो फक्त असं वेगळं इंजिनियरींग आसा नाल्यार अशें ना, तो सोशली रेलिवंट एज्युकेशन प्रोग्राम आसा. दुसरें म्हणजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट, IIT गोवान सध्या तरी फक्त JEEच्या अंतर्गत ॲडमिशन आसा. तशे खातीर गोंयाचे भुरगे कमी येता अशें तुमचें कन्सर्न आसा, पण फ्युचरान IIT प्लॅन्स टू स्टार्ट ए BASc प्रोग्राम, ज्याची एंट्रन्स JEEच्या अंतर्गत नसतली. नॉर्मल BASc प्रोग्राम आसतलो आर्ट्स सायन्सा खातीर, जो जितून चड लोकल पॉप्युलेशन येऊ शकता, लोकल स्टुडंट्स येऊ शकता. आणि दुसरें म्हणजे IIT गोवा मर्चंटायझींग, हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम हितून मास्टर्स प्रोग्राम स्टार्ट करचो प्लॅन करता इन केटरिंग आणि सस्टेनेबल टुरिझम. त्या खातीर स्टुडंट्साक IIT एज्युकेशन मेळटलें हाय क्वॉलिटी, पूण लोकल स्टुडंट्सांक चड एक्सेसिबल जातले हे कोर्सीस. जॉब क्रिएशन. सो पहिले आसा डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, स्टाफ आणि टिचिंग नॉन टिचिंग स्टाफ, आणि त्याच्या अंतर्गत इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटचे चान्सेस खूप सारे आसा IIT गोवान. ट्रान्सपोर्टेशन, हाऊसकीपिंग, केटरिंग, सिक्युरिटी, म्हणजे दीस आर ऑन IIT गोवा पेरोल, पेड IIT गोवा. पण त्याच्या व्यतिरिक्त आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आसा, हॉस्पिटॅलिटी, कॅन्टीन्स, हॉटेल्स, स्पेअर पार्ट्स, स्टेशनरी, ह्या सगळ्याचो इतले लोकां कॅम्पसान येता तांची गरज पडटली. हे सगळे ऑप्शन्स आसा. दुसरें म्हणजे लोकल प्रॉपर्टीची वॅल्यू रायज जातली IIT जाल्या खातीर, आणि IIT गोवा एंटरप्रायज इन्स्टिट्यूट म्हणून डेव्हलप जातली. सो तुमकां जर दिसता की हे सगळे प्लॅन आसा जाल्यार एक एग्जाम्पल घेवया. IIT बॉम्बे जे पवईन स्थापन जाले त्याचे एक एग्जाम्पल घेवन तुमकां IIT बॉम्बेचो इम्पॅक्ट दाखयता. IIT बॉम्बे ही ओल्ड IIT आसा, 1958 तयार जाली. माननीय मनोहर पर्रीकर IIT बॉम्बेन शिकलेले. सो पवईन जाली, पवई लेक आसा थंय 1958 जाली. तुमकां दिसतलें की हांगा एकदम माळरान भशेन आसा, चड झाडां ना, थंय ती सुरू जाली. आतां पळयल्यार सगळे ग्रीन आसा कॅम्पस, खूप झाडां लायली गेली IITच्या कॅम्पसाच्या अंतर्गत. आणि हो सॅटेलायट पिक्चर आसा, फाटल्यान दिसचें ना, पूण सामको ग्रीन दिसतलो तुमकां सॅटेलायट पिक्चरान. फूल कॅम्पस एरिया ग्रीन दिसतलो वयल्यान. नेक्स्ट हो पयलीं आशिल्लो एरियल व्यू, आतां हो आसा दिसता कॅम्पस फूल ग्रीन आसा. झाडां लायला एक्चुली, उलटी कापूना, झाडां लायला कॅप्टन्सान. हो IIT गोवा कॅम्पस आसा, आणि त्याच्या भायलो जो कॅम्पस आसा पयलीं थंय कांय नाशिल्लें, थंय दोंगर आशिल्ले आनी कांय नाशिल्लें. IIT जाल्या खातीर थंय डेव्हलपमेंट जाला. IITच्या भायरच्या एरियान थंय हिरानंदानी एरिया जाला फूल. तो डेव्हलपमेंट जावन कमर्शियल एरिया जाला हिरानंदानी. थंय इतली खूप डेव्हलपमेंट जाला त्याच्या आसपासच्या एरियाची. हो हिरानंदानी पवई एरिया आसा, फोटो दिसतले तुमकां. आणि हे IIT बॉम्बेचे आतांचे काही फोटो आसा. श्री मनोहर पर्रीकर IIT बॉम्बेचे एक डिस्टिंग्विश एल्युमिनस आसा. सो IIT बॉम्बे कित्याक, सो ते इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल प्रायड, बिकॉज IIT बॉम्बे creates visionaries. It not just creates engineers or technologies, it creates people who are visionaries, who lead the nation ahead, who are useful to the nation. So IIT ही मानाची इन्स्टिट्यूट आसा खूप. हे IIT बॉम्बेच्या भितरले KV स्कूल आसा, केंद्रीय विद्यालय. हे एकदम रिनाउंड स्कूल आसा, फेमस स्कूल आसा ते. IITच्या भायर
IIT बॉम्बेच्या भायर काही व्हडली हॉस्पिटल्स आसा, हिरानंदानी हॉस्पिटल आसा आणि हेल्थ केअर फॅसिलिटीज आसा खूब डेवलप. हे IIT बॉम्बेचे एक हॉस्टेल आसा, एका हॉस्टेलचो फोटो आसा. हो भितर मेस एरिया आसा. ह्या हॉस्टेलान हजारपेक्षा जास्त स्टुडंट्स रावता आणि हो तांचो डायनींग एरिया आसा, केटरिंग आसा. 17 सर. IIT बॉम्बेन 17 हॉस्टेल आसा, 17 टोटल हॉस्टेल आसा. अशी ह्यो एक हॉस्टेलचो फोटो आसा. हो हॉस्टेल नंबर 12चो फोटो आसा हितून. हाय, आय डीड माय PhD इन IIT बॉम्बे. सो स्टुडंट्स मेसान खायनात, भायरूय खाता. तांकां हॉस्टेलान जाय पडटा खावपाक. इतले सगळे 5000 लोकां रावता जाल्यार तांकां हॉटेल्स जाय पडटली, कॅन्टीन्स जाय पडटली. सो त्या खातीर IIT बॉम्बेच्या भायर खूब सारे कॅन्टीन्स, हॉटेल्स असो बिझनेस स्टार्ट जाला. खूब सारे तशे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट जाला. मागीर स्टेशनरी शॉप्स, जनरल स्टोर्स, झेरॉक्स स्टोर, असे खूब सारे बिझनेस क्रिएट जाला. आणि IIT बॉम्बेन थाउजंड्स, मोर दॅन 5,000-6,000 स्टाफ एम्प्लॉयड आसा. हाऊसकीपिंग स्टाफ आसा, सिक्युरिटी स्टाफ आसा, केटरिंग, हॉस्पिटॅलिटी असे खूप सारे स्टाफ एम्प्लॉयड आसा IIT बॉम्बेन. आणि IIT बॉम्बेच्या भायल्या एरियान, पवई एरियानूय हॉटेल बिझनेसीस खूप सारे आसा, चालू जाला. सो हे IIT बॉम्बेच्या भायरच्या एरियातले मार्केट आणि शॉपिंग मॉल्स असो डेव्हलपमेंट जाला. सो तुम्ही पळयलें आसतलें पयलीं थंय कॅम्पसान ते कांय नाशिल्ले, पण खूब डेव्हलपमेंट जाला. ट्रांसपोर्ट. ओके. सो सर, एक ही IIT है जो गोवा में, हम कानपुर के साथ प्रिडिक्ट किए हैं कि गोवा में अक्टूबर को पीक होगा. ये गवर्नमेंट का पोर्टल में आ जाएगा टाइम से. नेक्स्ट. यस सर, थँक्यू, धन्यवाद. जेंका जेंका कोणाक प्रश्न विचारपाक जाय पळय न्ही, आपल्या जाग्यार उबो राव, आपलें नांव सांग आनी प्रश्न विचार. तुमचो प्रत्येकाचो प्रश्न रिकॉर्डेडूय जातलो, बरोवनूय घेतले. आमी जे उत्तर सांगता तेंय रिकॉर्डेड जातलें. म्हणजे हांवें आतां सांगलें आनी मागीर फटिंगपणां केली हेंय जावचें ना. त्या खातीर सांगता तुमकां, कारण तें रिकॉर्डेड जातलें. कारण तुमी सगळे जाण परत आसा तशें तुमकां सांगलां तशें ताजी हें मेळटली. ओके. रे तशें कांय ना. तुका मागीर ताका कितें विचार म्हणून सांगूंक जाय तें विचारल्यार जाता. तशें कांय ना. विचार, सुरू कर. गांवच्या वतीन एक बारीकशें ऑब्जेक्शन आशिल्लें. थँक्यू. गांवच्या वतीन एक बारीकशें ऑब्जेक्शन आशिल्लें. आय एम सॉरी, वीथ ड्यू रिस्पेक्ट. ते म्हणटा की आमचे MLA हाज्या पयलीं केन्नाच आमच्या फुडें येवंक ना, आनी आज सडनली आमकां म्हळ्यार CM सर येतले आनी सगळे जाण हाजीर जाले. हांव एक सांगता. आय एम सॉरी, हांवें अशें म्हळ्यार म्हणून, पूण हांव गांवच्या वतीन डिरेक्टली हांव परत सांगता तुका. हांगासर प्रोजेक्ट गुळलेन जाता आनी हॉनरेबल हेल्थ मिनिस्टर इज रिप्रेझेंटींग दॅट कॉन्स्टिट्युएन्सी. आमी फक्त म्हणजे आमदार थंय वचूंक ना, सरकारूय थंय वचूंक नाशिल्लें, मिनिस्टर वचूंक ना. म्हणजे आमदार जे आसा हांगा आन्सर हांव करतलो. त्या खातीर तुमी विचारपाक सुरवात करा. लोकांक एकदम मातशें विचारता तांचें कितें मत आसा. कितें आयक, तूं बस दाखयता. हांव सांगता तुका, जेका कोणाक विचारपाक जाय पळय न्ही रे, तो विचारतलो. तूं बस, तूं कन्फ्युजन करूं नाका. हांव सांगता तें काय. तुजें नांव कितें पयलीं सांग. सर, म्हजें नांव शुभम शिवोलकर. शुभम शिवोलकर. तूं खंय रावता. हांव मेळावलीन रावता. मेळवलें जाता. रायट. आनी कोणाक विचारपाक जाय पण तेंच्यांनी विचारूनी मरे. कितें चिंता करता तूं. बस. ओके. सर, मेळावलीच्यान आमकां रिप्रेझेंटेशन दिलां की मनीस एकटो उलयतलो किंवा दोग जाण उलयतले, आनी आमी ऑलरेडी डिस्कशन करून आयले आसा की कितें उलयतले. आमचे दोनूच प्रश्न आसा आनी दोनूच आमचे पॉयंट आसा. सगळ्यांत फर्स्ट म्हणटा ते आमचो जागो जो आमी म्हणटा 67/1 एरियेन आसा आनी पुराय मेळावलीन एरियेन आसा. हो आमच्या पोझेशनान आसा फॉर पास्ट कितलेशेच इयरां, कितले वर्सां जालीं आमी ताज्या थंयसर कसता, थंयसर खाता. आनी ती जागो आसा न्ही, तो लिबरेशनाच्या पयलीं सुद्दां आमचे कडेन आशिल्लो, पोर्चुगीजाच्या पयलीं सुद्दां आमचेच कडेन आशिल्लो. आनी आज सडनली प्रोजेक्ट हाडलो, आमकां ग्रामसभेन कळोवंक ना, कांय ना. आनी जेन्ना आमी ग्रामसभा जाली तेन्ना प्रश्न घालो की IIT कितें, हाजो उत्तर मेळोंक ना. आनी ताज्या खातीर सेकेंड थिंग म्हळ्यार की IIT हो आमच्या हितून आमकां नाका म्हळ्यार लोकांनी. प्रश्न जालो विचारून. ही दोन गजाली आमकां मांडपाच्यो आशिल्ल्यो आज तुमच्या मनांत. थँक्यू.
म्हजें एकूच म्हणणें आसा 67/1 हो जो सर्वे नंबर आहा पळय न्ही तितूर कितल्या जाणांच्यो प्रॉपर्टी आसा मातशें म्हणजे हें जस्ट आमकां कळपाक कारण हेजी डायरेक्टली कारण 67/1 हो गव्हर्मेंट ऑफ गोवा हे रिकॉर्डाचेर आसा आयज पर्यंत थंयसर आल्वारा लँड ना किंवा लँड रेकॉर्डाच्या प्रमाणे कोणाचेंच नांव ना अजून पर्यंत तरी कारण दॅट इज व्हेरीफायड हां कदाचित हांव अशें म्हणना तुमी थंय लायना तुमी थंय काजी ना हें हांवें म्हणोंक ना परत सांगता हांव म्हणजे थंय काजी आसतल्यो कदाचित तुमी भातूय लायता आसतले कोण आनी कितें एक्टिविटी आसतल्यो ऑफकोर्स आसतल्यो कारण ज्या ज्या जाग्यार गव्हर्मेंट लँड आहा सगळे कडेन काजी आसा भात लायता त्या खातीर हांवें तें म्हणूंक ना आसतल्यो पण म्हाजें एकूच म्हणणें आसा तुमी जे सगळे जाण हांगासर आसा पळय न्ही आनीकूय खूब जाण आसतले गांवांत तेंच्यो काजी बिजी आसतल्यो बट ताज्या पैकी जे हांगा येयल्ले आहा पळय न्ही तेज्या पैकी कितले बाबा 10 जाणांचे 15 जाणांचे 20 जाणांचे कितले जाणांच्यो आसा 67/1 जो आमी 10 लाख स्क्वेअर मिटर जो जागो म्हटला त्या जाग्यान हांव विचारता दुसरी गजाल तेज्या पयलीं सांगता तुमी म्हणटाले की आमी देवळाचो जागो घेतलो असो तुमी म्हटलेलो म्हणजे कितें तरी हांवें पेपरार वाचलेलें आनी ह्याच्या प्रमाणे आमी पयलीं आमच्या कॅबिनेटान डिसिजन जाला की 40,000 आपले 40,000 स्क्वेअर मिटर लँड वीच इज प्रपोज्ड बाय अगेन हेल्थ मिनिस्टर की ती लँड ही देवस्थानाच्या नांवार करून दिवची हो कॅबिनेटान तांच्यांनीच प्रपोजल मांडलेलो की तांच्यांनी ती देवस्थानाक दिवपाक एकूच मिनीट हांव सोंपयता मरे तर तो देवस्थानाक दिवया आनी आमी कॅबिनेटान डिसिजन घेतला हें आमी डिसिजन फिरोवंक शकना तेंय सांगता तुमकां परत आनी वीच इज ऑन रेकॉर्ड त्याती तो फक्त एकूच तुमचें लेटर आमकां देवस्थाना कडल्यान कलेक्टरा कडेन जाय आनी 40,000 आमी तो काडून दितले त्या खातीर तुमी जी आतां आसा पळय न्ही कितल्या जाणांची बाबा 4 जाणांची 10 जाणांची 15 जाणांची कितल्या जाणांची हांव विचार मरे राव एक मिनीट ताका पयलीं हात वयर करून मागीर तूं प्रश्न विचार कितल्या जाणांची म्हटले तुमी हात वयर करात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ओके फक्त एकूच काम कर गुरुदास 13 जाणांची नांवां बरोवन घे दिल्या तुमी तशें जाल्यार पळय हांव तुमकां एक सांगता म्हाज्या सायडींतल्यान म्हणजे तुमी आतां 13 जाणांनी हात वयर केले गुरुदास बस तूं तुमी नांवां बरोवन दिया की बाबा ह्या 10 लोकांक अमके लोक आसा कितें लायता ते कोण काजी लायता कोण भाजी लायता हेजेर कितें तेजेर विशय येवया इट इज डिस्कशन म्हणून म्हणटा सर फक्त आमकां कळना म्हणजे येयल्ल्या पैकी 13 जाणांच्या जागे म्हणजे 10 लाख स्क्वेअर मिटरान कितें ना कितें तरी उत्पन्न आसा बरोबर मरे दीस इज प्रूव यू रायट आनीकूय थोडे येवंक ना भाऊ तूं म्हणटा त्या प्रमाणे बरोबर आसा भाऊ ते येवंक ना तेंचीय नांवां आमी घेता आमी कांयच म्हणूंक ना तेन्नाय सांगना आतां विचार तूं कितें विचारतालो स्क्वेअर मिटर जागो देवस्थानाक दिवपाक शकता जाल्यार ह्या IIT प्रोजेक्ट ज्या जाग्यार येयला थंय लँड कोण हांगा आसलो इतलो जागो थंय जागो सांबाळून ते सगळे बसलेले आसा तो जागो तुमी तेंच्या नांवार कित्याक करून दिना आनी IIT अशा जाग्यार प्रोजेक्ट करा की आमकां नाका न्हू गोंयान करा खंय प्रोजेक्ट अशे जायते जागे आसा पूण हो जागो तांकां सेफ करून दिया तेंचो जागो तेंच्या नांवार करून दिया सरकार सेफ एक गजाल हांव तुका सांगता पळय मुळात 14 लाख स्क्वेअर मिटर जागो हो सरकाराचो जागो आसा तो सरकाराचो जागो पुराय हांगाच न्ही पुराय गोंयान मरे सगळी कडेन म्हणजे जाला कितें फाटलीं 60-70 वर्सां जो गव्हर्मेंट ऑफ गोवा कोमुनिदाद वेगळी गव्हर्मेंट ऑफ गोवा वेगळो म्हणजे जी डायरेक्ट आमी ताका रेव्हेन्यू लँड म्हणटा म्हणजे तुका कळटा आसतलें ओके किंवा आमी आल्वारा लँड वेगळी ओके ताज्या भायर म्हणजे जे कोण त्या जागेन घरां बांदल्या हे बांदल्या हे वेगळे आनी रेव्हेन्यू लँड वेगळी सरकाराचो जर कसलोय प्रोजेक्ट येतलो जाल्यार सरकार आपली खंय जागा आसा पळय न्ही थंयसर पयल्यान पयलीं हाडपाक सोदता म्हणून सारसार विचार करून आमी तो थंय हाडपाचो विचार केला आतां त्या खातीर तुमी थंय खूब वर्सां जाल्यार रोयता पूण तुमचो कितें विचार करपाक सरकाराची तयारी आसा आमी ना म्हणूंक ना बाबा त्या खातीर अल्टरनेटीव कितें सोदपाक जाय पळय तें आमी सोदता मरे सर गजाल अशी जावन आसा गजाल अशी जावन आसा की सरकाराचो जागो म्हणच्या पयलीं हो कोणाचो जागो आशिल्लो सरकार केन्ना घडले हो प्रश्न न्ही सरकार घडलो केन्ना आफ्टर लिबरेशन सरकार घडला ताज्या आदी लोक पण थंयसरच आशिल्ले न्ही लोक ते म्हज्या हेजेर हांव सांगता तुका हेजेर एकूच उलयता हय सर रागार जावं नाका हांव असो विचारता म्हणून ना रे ना लागार जावपाचो मात्तूय प्रश्न ना बस आमी जर 1961च्या पयलीं जर वचून गेले न्हू रे जाल्यार हांव तुजें तुका उदाहरण सांगता मायनींग कन्सेशन दिल्ली कोणी दिल्ली पोर्तुगीजांनी दिल्ली सरकारान कायदो हाडिना फुडें मायनींग कन्सेशनाची मायनींग लीज जाली ओके आनी डायरेक्टली ती गव्हर्मेंटाची जाली तेंच्यांनी म्हटलें म्हणून ती म्हाजीच म्हणटलें तशें जायना जेन्ना सरकार सत्तेन येलें किंवा 1961 स्वतंत्र जालें
लोकांच्यो जमनी सरकारान आपल्या नांवार करूंक ना. हांव परत सांगता तुका, पोर्तुगीज टायमार सुद्दां हितूर 2 प्रकार आसले एज फार एज माय नॉलेज. म्हाका जितकी जमनीची नॉलेज आहा तितून लोकांच्यो जमनी आसल्यो त्यो लोकांच्याच नांवार उरल्यो, ज्यो गांवच्यो कॉमन जमनी आसल्यो तेजी कोमुनिदाद जाली, आणि तिसऱ्यो ज्यो जमनी उरलेल्यो म्हणजे ज्यो पोर्तुगीजां कडेन डायरेक्ट आसल्यो पळय त्यो सरकाराच्यो जाल्यो. आतां हितूर ज्या ज्या लोकांची घरां असली, जो 1971 सर्वे जालो, रायट गुरुदास? 71 काय 72? 71-72 म्हणजे पयलो सर्वे. हे पयलीं सगळ्या लोकांचे तशेंच चालू येयल्ले. 71-72 सर्वे जालो आणि त्याच्या वेळार ज्यो ज्यो जमनी कोणा कडेन आसा, आतां तुमच्या 70 बरेचशे जाणां कडेन आल्वारा लँड आसा, तांच्या कडेन तेंची नांवां लागली गेली. म्हणजे ही आल्वारा लँड म्हाज्या कडेन आसा. म्हणजेच 72 पुराय गोंयचो सगळो सर्वे जालो आणि ज्याच्या कडेन जी प्रॉपर्टी, जो लायतालो, जोनी घर बांदलेलें, जेणे कितें कितें करतालो, तेजे त्यो काजी आसल्यो, त्यो प्रत्येकाच्या नांवार 1972 ताज्या नांवार लायली गेली. आणि ते रिकॉर्ड जे आसा पळय न्ही, हे सरकारा कडेन रिकॉर्ड आसा. आतां 1972च्या उपरांत परत सर्वे जावना किंवा कांयच जावना. म्हणजे एकंदर हांव तुका ना म्हणना, परतूय सांगता, 1972 खरें म्हणजे तुमचे जे जाणटेले कोण आसले ती जर 72 सर्वेन लागलेली, कदाचित म्हणजे अदर रायट्सान लागलेली, तो कोण आल्वारा म्हणून लागलेलो किंवा आनी कोण म्हणून लागलेलो, जाल्यार ती तेज्या नांवार येवंक जाय आसली. ऑफकोर्स देन गव्हर्मेंट म्हणजे कदाचित 72 म्हणजे म्हाका दिसता डेट टायम भाऊसाहेब बांदोडकर कदाचित लागोवंकूय नासतली. म्हणून आमी तुका एक सांगता, हांवें पयलींय सांगलां, आमी निग्लेक्ट करिना. वॉट एवर द थिंग्स, बेस्ट वे फॉर द नेगोशिएशन्स वी वॉन्ट टू कम. सर, तुम्ही म्हणल्या प्रमाणे सगळें सारकें आसा, बट हांव म्हणटा की कदाचित ते त्या 72 काम केलें तेन्ना खंय तरी कोण चुकला आसत. DSLR ऑब्वियस चुकूंकूच शकता, कित्याक आमी मनीस, आमी मानतात की आज म्हाजे कडेन mistake जाता, तेंचे कडेन mistake जाली आसतली. तेन्ना सर्वे मॅन्युअली जाल्ले. इट इज नॉट हे थंय प्रॅक्टिकली वयता. गोंयची लोकसंख्या तेन्ना 5 लाख आसली. सगळे जाण प्रॅक्टिकली थंय गेले. अजूनही तुका सांगता हांव, म्हणजे चुकून हेजो लागलो तेजो लागलो म्हणटा प्रत्येकाच्या नांवार लायल्या. आणि तेन्ना तर मरे मॅन्युअली वचून थंयसर, म्हणजे जाणट्यांक खबर आसतली, थंय वचून ते प्रॅक्टिकली तुज्या मरे तुजें लाय, जेणी सांगला पळय न्ही, ह्यो हांव लायता काज्या म्हाज्या नांवार लाय, हें शेत हांव लायता म्हाज्या नांवार लाय, तेंच्या लायला. तेन्ना तूं आनी हांव म्हणटा तशें वयल्यान हें कितें तो कॅमेरा सर्वे आनी हेजो सर्वे जायनासलो प्रॅक्टिकली, कारण हांव आनी तूं जावंकूय नासलो. हांव जाला 73 म्हणून तुका सांगता हांव, कारण ते मॅन्युअल सर्वे आसलो. बेजिकली जेन्ना हांव सगळी हिस्ट्री काडटा म्हाका खबर आहा बरोबर मार्क उरता अकॉर्डिंग टू द रिकॉर्ड. अशा सर, हांव ते सगळें मानता. एखादें अशें जावं शकता न्ही की कोण तो मनीस थंय वचपाचो तो वचूच नाशिल्लो. कांय खूब गजाल्यो आसा ज्यो म्हटल्यार घडोवंक शकता, आनी आमी मान्य करूंक जाय की हय चुकला आसत. कित्याक आतां इतले लोक बेश्टे म्हणचे ना. पुराय गोंयान जेन्ना आमी 3,700 कितले टोटल लँड कितली? सर, तातूंत सॉरी हांव इंटरप्ट करता, तातूंत आनी एक गजाल आसा जी म्हटल्यार केस जाल्ली आनी ताज्या बद्दल पुराय इन्फॉर्मेशन तुमकां दितले सगळें. सांग भाऊ, नाव कितें? राम मेळेकर. रामा मेळेकर. सांगात भाऊ. आता हे जी तुम्ही सांगले आसा चालू आहा. 72 जी सर्वे जाली 72 ते 75 ह्या मध्ये, त्या ह्याच्या प्रमाणे तुम्ही हे आमकां सांगलेले आसा. पण त्याच्या पयलीं ही जमीन म्हणजे 1961 ते साधारण 71 72 पर्यंत ही जमीन जी आता IIT केल्या, ती जमीन पयलीं शंभर साजरो गांवकार म्हणून मुरमणे तो आपली म्हणटालो. आता हितूर देवळाचे मळ खोतकींचे आडवण अशें पयलीं त्या नांवान वळखताले. आता ती जमीन 67-1 ह्या नांवान वळखता. त्या वेळार शंभर साजरो गावडो हो आपली जमीन म्हणटालो तेन्ना, आनी ते लोक जे पयलीं नाशणो कुळीत कितें रोयताले ते ताका खंड दिताले. त्यानंतर साधारण 69 सरकारान जे कसयता तांकां जमीन दिवपाचो हें केलो. त्यानंतर त्या लोकांनी थंयसर काजी घालपाक कॉमेस केले. पयलीं नाशणो कोडकुळीत जे हे जमनीन रोयताले देवळाचे मळ आनी खोतकींचे आडवण ह्या हितूर तेंच्यांनी काजू घालपाक कॉमेस केल्यो. त्या वेळार शंभर साजरो गावडो हेजो चेडो विष्णू गांवकर हेणी कोर्टांत केस घातली की हे लोक आपल्या भितर चल्ल्या म्हणून. तेणी आमी साधारण 40 लोकांची तेन्ना मामलेदारा मार्फत जागा साधारण 2.5 एकर कोणाक जास्त उत्पन्न आसा त्या प्रमाणे मापलेली. तितूरसून तेणी फक्त 12 लोकांची केस केली कोर्टान. कितें त्या 12 लोकांक कोर्टान व्हेल्या नंतर
कोर्टान आमी ते मामलेदारान दिल्ले ते सगळे हे मांडले आणि ती कोर्टान बिचोले कोर्टान लोकांची फावरी जाली 12 लोकांची. त्यानंतर त्यांनी अपील केलें सेशन कोर्टान. त्या हेतूर आमी जे पुरावे लायले की ही आमची तुजी जमीन न्ही, आमकां ही पळय मामलेदारान दिल्ली आसा आनीकूय लोकांक 40 दिल्ली आसा. ह्या हेचेर आमी सेशन कोर्टान दावो मांडलो. म्हणजे सादारण 69 ते सादारण 72 आमकां ऑर्डर मेळ्ळी आणि सेशन कोर्टातून आमकां ऑर्डर मेळ्ळी की लोकांक ही सरकारानूच जमीन दिल्ली आहा. म्हणजे पयलीं कसं येताले ह्या आधारार आणि मामलेदारान आणि त्या वेळार जे ह्यो ऑर्डरी खंय आहा तशें आसत न्ही. हांव फक्त इतक्याच खातीर विचारता. बरोबर. 72 तशें आसत. तुम्ही म्हणटा 1969 केस जाली सेशन कोर्टात तुमकां ऑर्डरी मेळ्ळ्यो जाल्यार 72 त्यो सर्वेन कित्याक रिफ्लेक्ट जाल्यो ना 72 म्हणजे आनी नंतर त्यो ऑर्डरी आसा खंय? त्यो कोर्टान आमी लायल्यो जाल्यार म्हाजे कडेन ऑर्डर आसा त्या हेची. ती ऑर्डर व्हेरीफाय करता आमी. म्हाजें कांयच म्हणणें ना. पळय हांव परतूय सांगता ऑफिशियली ज्याच्या कडेन जर ऑर्डर आसा ती जमीन तेन्ना कोर्टांतल्यान म्हाका मेळ्ळ्या म्हणून कांयच हरकत ना. हांव तुमकां कांयच सांगता कलेक्टर हांगासर आसा आनी ऑफिशियली ज्याच्या कडेन ऑर्डर आसा ताजे ऑर्डरीचेर नक्कीच गव्हर्मेंट पॉझिटिव्हली विचार करतले कितें करपाचो तो. सपोज तुज्या नांवार जर 2.5 एकर जमीन आसा आनी तुज्या कडेन ऑर्डर आसात आनी ती पर्टिक्युलरली ह्या 10 लाखान येता आसत न्ही रे जाल्यार ऑर्डर असल्या प्रमाणे तुका परत 2,500 स्क्वेअर मिटर लँड ही जर खंय दिवपाची ताजोय सरकार विचार करतले. हांव सांगता तयारी आहा आमची. ते पयलीं हांव तुमकां ज्याच्या नावार तुमकां सेशन कोर्टान ऑर्डर लावन दिल्या पळय न्हू ती ऑर्डर तुम्ही आमची कलेक्टर हांगा दाय जाल्यार आमचो गुरुदास आसा थंयसर तो पळय. गुरुदास फुडें यो. तूं कलेक्टर एक बार हिंदी मराठी उलयता ती कळना मागीर तिका. हो पळय हो थंयसर आसता पणजे एडिशनल कलेक्टर म्हणून. तुमी एकूच सांगता हांव ज्याच्या कडेन ऑर्डर आहा पळय न्हू तेणी ऑर्डर दिया. गव्हर्मेंट तुमच्या नांवार ऑर्डर आसतना तुमकां नागोवपाक आनी फटिंगपणां करपाक येवंक ना. म्हाकाय आनी ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर हाकाय तुमच्या मदीं येवपाक जाय. आमकां आमी कोण दुश्मन रे. आमकां हांव सांगता तुका आयक पयल्यान पयलीं जर तुमकां खरेंच तेन्ना ऑर्डर जाल्यार आसत न्ही दीस गव्हर्मेंट बावंड तुमी केस सुद्दां घालूं नाका. तुमकां ऑर्डर आसात तुमकां मेळटली. हांव सांगता ऑर्डर मात जाय ऑफिशियल ऑर्डर आसा. बरें दी आणि एक मिनिट गुरुदास आनी एक बस. सांगूंक सोदता हय हांव. एक मिनिट ह्यो जर त्या वेळार सर्वे जाली सादारण 74 तेंच्यांनी कोणाची जमीन ह्या नांवां घेवपाक कॉमेस केलें. त्या वेळार विष्णू गांवकर म्हणून आसलो तेणी त्या सर्वेयरा कडेन दावो केलो की ही जमीन आपली म्हणून आनी लोक म्हणपाक लागले ही जमीन आपली. त्या वेळार तेणी कितेंच सांगलें ना आनी ती जमीन गव्हर्मेंट म्हणून सगळी लावन दिली. असो भितरलो इतिहास. विष्णू गांवकार कोण? विष्णू गांवकार तुमच्या थंयसलोच मुरमुणे गांवचो. आतां ना तो. आतां ना. तिणी गव्हर्मेंटाच्या नांवार लायली म्हणटा तूं ऑर्डरी आसतना ना तर तेणी लावना. सर्वेयरान कितें केलें जेन्ना तेणी विष्णून सांगलें ही जमीन आपली म्हणून आनी आपूण केस घातलेली आहा ह्या सांगता आतापर्यंत मरे गोंयांत म्हणजे पुराय हिस्ट्रीन गोंयच्या रिगार्डींग द लँड एकूय अशी ना. वयल्यान जाल्यार सरकाराची जमीन आनी कुमदातीची जमीन दुसऱ्यांनी आपल्या नांवार लावन घेतलेली आसा. दुसऱ्याची जमीन सरकाराच्या नांवार लायली अशी एकूय हिस्ट्रीन ना. हांव परत सांगता म्हणजे आमी आतां कितल्योश्योच गव्हर्मेंटाच्यो लँड आहा पळय न्ही रे प्रत्येका सांगला म्हाज्या नांवार बरयल्या लोकांनी वांगडा तेजें नांव घातलां सरकाराच्या जमनीचेर. आतापर्यंत तुका सांगू हांव म्हणजे अश्यो सरकाराच्यो कितल्योश्योच लँड आहा ज्यो एनक्रोच केल्या. कोणाची दुसऱ्याच्या लँडाचेर सरकाराचें नांव घेतलें हें अजून जावंक ना. हांव जाल्यार सांगता तुका. हांव इतलेंच सांगूंक सोदतां तुम्ही फक्त एकूच काम कर. तेणी दोगांचें नांव पैकी दोगां पैकी एकट्याचें नांव घालूं ना. काय हरकत ना भाऊ म्हाजें आयक. हांव सरळ सांगता तुमी आतां सांगलें म्हाका ड्यू रिस्पेक्ट टू यू म्हणजे तुमकां मान दिवन तुमची ऑर्डर जी आहा पळय न्ही तूं ऑर्डर लाय आनी कलेक्टरा कडेन ती गुरुदास फाटल्यान आसा हांवें ताका सांगलें तूं ऑर्डर दी आमी तेजो विचार करता. सर थँक्यू तुम्ही ह्या म्हटल्या बद्दल की तुम्ही हेचेर विचार करतले. बट विचार न्हू ऑर्डर जर तेच्या कडेन 2,000ची आसात न्ही रे ताका 2,000 लँड दिता. तेच्या कडेन 4,000ची ऑर्डर आसात बाबा ही लँड म्हाजी म्हणून ताका रिप्लेसमेंट 4,000ची लँड दिता. फक्त विचार करिना. म्हणजे तुम्ही म्हणटाले फाल्यां सगळें हांव फटींग उलयता. हांव खरें सांगता ज्याच्या कडेन ऑर्डर आहा जितकी लँड म्हाका मेळ्ळ्या म्हणून कोर्टाची ताका लँड मेळटली. बरोबर आमी तुमकां ह्या उतराचें मान दिता. बट अशें आसा की एखाद्या ती सगळीच लँड आमची म्हणून कळ्ळें जाल्यार तुमी दुसरे सेम लँड आमकां दुसरे कडेन दितले म्हणटा. आयक फाल्यां सकाळी जर प्रूव्ह जालें तुमची 10 लाख लँड म्हणून न्हू रे जाल्यार तुमकां तितकी लँड दिवपाचो आमचो विचार हा. प्रूव्ह करा. चल तुमच्या ऑर्डरी 10 लाखाच्यो हाडात
हांव सांगता तुका फाल्यां सकाळी त्या भाऊन सांगला तशी प्रत्येक जाण 1-1 लाखाची ऑर्डर घेवन येया त्यांना खरेंच सेशन कोर्टान पास केला जाल्यार हाडा मरे. सर ती एक गजाल जाली, बट अंडर पॉझेशन म्हणटा तेन्ना न्ही केन्ना कोण म्हणटा की ही जागो आसा अंडर माय पॉझेशन, तेन्ना डॉक्युमेंट्साक चड वाडल्यावर आसता काय ते म्हणटा आपलो पॉझेशन आसा इतली वर्सांसून तेजी पिळगी थंयसर रावली तेका चड वाडल्यावर आसता. हय, गव्हर्मेंटाक जेन्ना एखादो प्रायड प्रोजेक्ट हाडपाचो आसता ओके तेन्ना गव्हर्मेंट जो आहा पळय न्ही रे म्हणजे तो प्रोजेक्ट आपल्या जागेन जावचो हाज्या खातीर हांवें तुमकां मान्य केलां, हांवें ना म्हणूंक ना, त्या तुमकां पयलीं सांगलां कदाचित तुमच्यो काजी आसतल्यो कोण शेत रोयता आसतले, आमी निग्लेक्ट करिना, बट आमकां सरकाराक एखादो प्रोजेक्ट थंय हाडपाक जाय म्हणून आमी प्रायोरिटीन तो प्रोजेक्ट थंय हाडटा, कारण इट इज अ रिव्हेन्यू लँड आनी ती कंप्लिटली तिजे डॉक्युमेंटा सहीत म्हणजे सिन्स डिस्क्रिप्शनाच्या जुन्या डॉक्युमेंटाच्या सहीत त्यांनी व्हेरीफाय केला ते सरकाराच्या जागेन आसा म्हणून आता पॉझेशन असलेलो त्यांच्यानी यू कॅन कम फॉर द नेगोशिएशन, कांयच हरकत ना, तुम्ही आम्ही पयलींय सांगला आणि इवन दो म्हणजे ऑनरेबल हेल्थ मिनिस्टरांनी सांगला ज्यांच्या कोणाचे म्हाका खबर आसा की तुम्ही पंचायती कडेन तुमचे एप्लिकेशन दियात, ज्याची कोणाची जागा आसा हांवें पंचांकडे डिस्कस केल्लें, 17 जाणांनी एप्लिकेशनय दिल्ली मिनिस्टराच्या सांगले आमची थंय जागा आसा म्हणून, बट कितें करा सांगता हांव तुका कन्फ्युजन करूं नाकात, जर कोणी एप्लिकेशनां दिल्या त्यांची 17 जागा म्हणून सरकार पॉझिटिव्ह विचार करता, हे पयलींय सांगला मिनिस्टरान, 17 जाणांनी एप्लिकेशनय दिल्ली, सरळ प्रूफ आसा आमची थंय जागा आसा, तुमकां सांगला मरे आमी पॉझिशन तुमच्या कडेन आहा, तुमचो कितें विचार करपाक तेजेर बसून विचार करुया, काय हरकत ना. सर बट इतले सगळे आसा जाल्यार ग्राम सभेन कित्याक ह्याचो प्रस्ताव मांडूंक ना? एक म्हणजे तुका एक सांगता, आता ग्राम सभेन प्रस्ताव कित्याक मांडूंक ना, बस हांव सांगता तुका, ग्राम सभेन प्रस्ताव मांडूंक ना, विशय जेन्ना सुरू जालो ताज्या उपरांत रोखडो आमी डिसिजन आमकां एक पयल्यान पयलीं तांकां IIT हो विशय खूब तेंप जाल्लो, IIT गोंयांतल्यान वचूंक शकताली, ताज्या उपरांत आमी खंय करची, मागीर सरकाराचो निर्णय जालो की सरकाराची लँड आसा हांगा करचो, तेज्या उपरांत आमी डिसिजन घेतलें दिलें ओके, आनी ताज्या उपरांत हे वेगवेगळे पॅन्डेमीक हे ते सगळे येयले म्हणून ग्रामसभेन जावं ना, तुका जर जाय आसत जाल्यार ग्रामसभेन आमी येवन हांव सांगता येवन तुमकां जर जायत केन्ना ग्रामसभेन सांगपाचें आमी जे प्रेजेंटेशन दिलां केन्ना तरी ग्रामसभा दवरुया, काय हरकत ना. पण एक सांगता पळय ग्रामसभा हेजो अर्थ म्हणजे बाबा थंयसर आयज आतां हांव तुमच्या कडेन उलयतां, आयज कम्युनिकेशन करता, ग्रामसभा थंयसर जेन्ना 4000 5000 लोक येता पळय न्ही रे, लोकांक समजून सांगपाक आनी तूं जशें आतां म्हाजें आयकून घेता लोकांची मनस्थिती नासता एकदां, आमी तुका सांगलें मरे सफरर कितले जाण आसा, आतां ह्या मिटिंगेन 13 जाण बाबडे सफरर आसा, म्हाजें म्हणणें 13 जाणांक न्याय मेळोंक जायो, आतां 13 जाणांच्या ऐवजी जर थंयसर 13,000 लोक येयले आनी बेश्टेच बोवाळ आतां विरोध सरकाराक विरोध करूंक जाय म्हणून गोंयभरचे विरोधक येतले आनी थंय भायर बसतले आनी म्हणटले कित्याक IIT नाका हे नाका ते नाका IIT नाका जायते विशय करतले, अरे आमी त्या 13 जाणांकडे बसोन नेगोशिएट करून तेंची खरेंच जमीन आसा प्रूव जालें, फाल्यां सकाळी तेंचो 13 जाणांचो विशय सोडयता मरे, कितें हरकत, बाकी प्रॉब्लेम कितें आहा म्हाका सांग. सर मानता पण ग्राम सभा आसता ती गांवच्या लोकांचे पंचायती आसता ती. ऐक म्हाका आनी तुका हांव सांगता आमकां राजकारणांत वचपाचें नाका, आमकां विशय सुटोंक जाय कोणाचो त्या 13 लोकांचो, सर त्या आमकां प्रॉब्लेम 13 लोकांचो मेळावळीचो आसा हो प्रश्न. आता मेळावलेचो कितें प्रश्न तो सांग म्हाका, 13 लोकांचो विशय आमी सोडयता म्हटलो, आता प्रश्न सांग मरे तूं, म्हणजे बाबा 13 जमीन असलेले लोक सोडून उरलेल्या लोकांचो प्रॉब्लेम कितें वो तूं सांग म्हाका सोडया. सगळ्या लोकांचं एकूच म्हणणें आसा की आमकां IIT नाका आमच्या मेळावलीन, आमकां म्हटल्यार डेव्हलपमेंट तुम्ही म्हणटा न्ही एखाद्या, प्लीज प्लीज हांव कंप्लीट करता एखाद्या, ते म्हणटा की डेव्हलपमेंट समज एखाद्या तुम्ही म्हणटा जाल्यार आमी थंयसर जो जागो आसा ताचेर एग्रीकल्चर करता, वी आर डुईंग समथींग टुवर्ड्स दी नॅशनल तुम्ही म्हणटा जाल्यार GDP रेज करपाक एग्रीकल्चर आसात आमचे ते आमी रेज करता आनी वील ग्रो दी इकॉनॉमी. एखाद्या तुम्ही समज म्हणटात की IIT हाडून समज डेव्हलपमेंट जातले, वाय नॉट आमचे एग्रीकल्चर इज अ मेजर बुस्टिंग सोर्स फॉर होल इंडिया ताका सॅल्यूट करता फ्रॉम पास्ट 2000 टू आतां पर्यंत पळयलें जाल्यार मेजर ग्रोथ ऑफ द GDP इज गिवन बाय एग्रीकल्चर. आय थिंक यू शूड एग्री विथ दीस. आणि आमी गोंयांत सुद्दां एकदां हाडिल्लो आनी आतां सुद्दां आमी तुमच्या मार्गदर्शना खाली आमी मागता की तुमी सुद्दां स्वता आय थिंक 1-1.5 म्हयन्या पयलीं म्हळेलें की एग्रीकल्चर करूंक जाय आनी तुमचे कडेन हांव येवन उलोवपाचो प्रयत्न केलो आजो पूण पावले ना आमी त्या निर्णयाचेर. बट हांव तुमकां म्हणटा की आमकां तुमी आमचो मान दियात, आमचो अधिकार दियात, आमचो जागो दियात, आमकां एग्रीकल्चराचेर सगळें करपाक जाय. आमचो लोक म्हणटा की एग्रीकल्चर इज द रूट्स, आमकां तेच करपाक जाय. तुझे उलोवन सोंपलें, सॉरी तुमचा हांवें काय हरकत ना, आयकोंक येयला तुका हय की जी ऑर्डर ना पयलीं तेजेर उलयता मातसो हांव, नाल्यार मागीर हांव विसरतलो. तूं GDPचेर उलयलो बरी गजाल आसा, तुज्या सारकेलो भुरगो जेन्ना GDPचेर उलयता पळय न्हू रे तें आयकोन खूब बरें दिसता. बट तांकां बाबड्यांक फाटल्यान बसलेल्यांक GDP कितें हें कळचें ना. ताका आमी म्हणजे सरकाराचो पुराय गोंयचो
आमी कितें म्हणटाले ताका मराठीन रे ग्रॉस डॉमेस्टीक प्रोडक्ट म्हणजे आमचें उत्पन्न म्हणजे आमचो व्हॅल्यू कशा पद्दतीन घरगुती उत्पन्नांतल्यान आमी कशा पद्दतीन वाडोवंक शकता. आतां एक गजाल लक्षांत घेयात, हांगासर फक्त 13 लोकांची आमदनी ह्या आमच्या मेळवलेच्या त्या आपल्या जाग्याचेर अवलंबून आसा, जे शेतकऱ्यांतल्यान तेका कितें तरी उत्पन्न मेळटा 13 फॅमिली. आमी जो विशय मांडटा म्हणजे आतां तेणी जो आमच्या बाय नेहा करमरकरान जे एक्सप्लेन केलें तितूंतल्यान वी आर इनवॉल्विंग मोर दॅन 80% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ स्पेशली ऑफ द मेळवली विलेज. म्हणजे 80% लोकांचो म्हणजे त्यांचो ओवरऑल इन्कम कशा पद्दतीन वाडचो आनी पुराय 70 हांचो इन्कम कशा पद्दतीन वाडचो हाचो विचार सरकार करता. कारण 13 लोक एके सायडींतल्यान आनी आमचे पुराय म्हणजे मेळवले गांवांतले 80 ते 90% लोक एके सायडींतल्यान. आतां हांकां कशा पद्दतीन त्यांचो इन्कम वाडटलो, तांकां फायदो जातलो हाचो विचार करता. पण हाचो विचार करता आसतना त्या 13 जाणांक आमी तांकां कापून उडया, तांकां कांयच नाका, तांकां इन्कम मेळचो न्हू, बिलकूल ना, तांकांय मेळचो. तेज्याच बरोबर गांवांतल्या 90% लोकांक सुद्दां कितें ना कितें तरी मेळचें. आयज त्या जमनी वयल्यान कदाचित काजी, कदाचित फेणी म्हणजे सोरो आनी कदाचित शेत ह्या फक्त 13च फॅमिलींक मेळटा. बट जेन्ना आमी एखादो प्रकल्प थंय हाडटा, IIT प्रकल्प थंय हाडटा, तेन्ना आमी गांवांतल्या सारसार 100% लोकांक ऑपॉर्च्युनिटी थंय दिवपाचो विचार करता. त्यो वेगवेगळ्या मार्गान आसतल्यो, त्यो नोकरीच्या रुपान आसतल्यो, त्यो बिझनेसाच्या रुपात आसतल्यो, अश्यो वेगवेगळ्यो गजाली आमी फक्त म्हणजे 13% म्हणना तर वी आर सेईंग अबाउट अ होल 87% हो विचार आसा. दी भाऊक ते आतां विचार मरे तूं. सर आता हांवें पयलीं सांगलें की तेणी विष्णू म्हणटा तेणी 13 लोकांची 12 लोकांची केस केली. पण त्या वेळार सादारण 40 लोकांक जमनी हे केल्ल्यो वांटून दिल्ल्यो. ते लोक आतां पर्यंत थंय कशेच आसा. आतां तेंच्यो काजू आसा. त्या लोकांचें कितें? आतां तुमी 13 लोक म्हटलं हें चुकीचें आहा. बरोबर भाऊ, पळय हांव मान्य करता, हांवें 13 म्हटलें फक्त इतक्याच खातीर. तुम्ही 40 पासून लोक थंय कशेच आहा, तेंचें उत्पन्न आहा काजूचें. एक मिनिट त्या हेजेरूच अवलंबून कळ्ळें आसा. म्हाका. तुम्ही जे 40 जाणांचे म्हटले पळय न्ही, आमी सांगलें तुम्ही 40 जाण बाबा म्हाज्यो हांगा काजी आसा किंवा हांव हांगासर हें भात लायता, तुमी व्हेरीफाय करा, 40 जाणांचें एप्लिकेशन दिया आनी आमी तुमचे एक 4 जाण रिप्रेझेंटेटिव्ह हाज्या मदीं उलोवया आनी त्या 40 जाणांचो कितें विचार करपाचो विशय सोडोवया. तयारी आसा. जालें सर हे सगळें बरें आसा. आमी कितें म्हणटा की 13 लोक फक्त 67 बार लोक 40 ओके 40 लोक फक्त 67 बार 1 किंवा 74 येतात. बट आमी म्हणटा आसतना कितें म्हणालें की मेळावलीच्या जाग्याचेर जो जागो आसा, जो गव्हर्मेंट लँड तुमी म्हणटात, जे आमी म्हणटा की आमचो जागो, तो आमकां दियात न्ही. पुराय मेळावलीचो तुमचो 85, 82 जो नंबर आंकडो तुमी सांगलो तो आनी कित्याक घेवन वचो. 100% लोक तुमकां GDP रेस करपाक हेल्प करतले, प्लस स्वता आत्मनिर्भर म्हणटा ते जातले आमी. खंयचो सांग मरे म्हाका. पुराय सर मेळावली एरियेन म्हटल्यार गुळेली पंचायतीन जे एक म्हणजे मरे परत हांव येता तेच्या विशयाचेर येता. एक आमी आतां जो कितलो 67 बार 1 हितूंतलो बेजीक आमी सर्वे त्या केला त्या प्रमाणे आमी सर्वे म्हणजे 10 लाखान जवळपास मोर दॅन 8 लाखाच्या पेक्षा चड लँड ही बॅरन लँड आसा. ऐक 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 म्हणजे भाऊ ऐक 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 आमी थंय प्रॅक्टिकली ऐक तुम्ही जर सहकार्य करता न्ही रे, कदाचित कन्फ्युजन आसतलें. आमी म्हणटा ती वेगळी आनी तुमी म्हणटा ती वेगळी, कन्फ्युजन आसूं शकता. हांव सांगता पळय, हांवें पयलींच सांगलां आमी उलोवपाक बसल्या, आमी नेगोशिएट करपाक बसल्या. हांव तेजेरूय येता त्या विशयाचेर. आमी कारण तेंच्यांनी आतां फोटो मारूनय हाडलेले आसा त्या लँडाचे. ओके, तुमी म्हणटा एक्झॅक्टली काजी आसा, आमी मनीस धाडटा, तुमी दाखय, हे पळय ह्यो 1 लाखान म्हाज्यो काजी आसा, 40 जाणांच्यो कदाचित म्हणजे अर्ध्या लाखान काजी आसतल्यो. पळोवया मरे, कांयच हरकत ना. व्हेरीफाय करून ऐक, हांव सांग ऐक एक मिनीट, व्हेरीफाय करून तें काडुया, लिस्ट करुया. दुसरो तुवें म्हटलो कितलो 87 बार 1 कितें तो 67 बार 1 त्याच्या व्यतिरिक्त कितें म्हटलें तुवें आतां तें सांग. त्या ऐवजी बाकीचे सगळे मेळावलीचे जे जागे आसा, लोक कसता तांचेर अजून पर्यंत आमचे म्हणटा आमकां सगळ्यांक काळखानूच दवरलेलो आसा. अजून पर्यंत जे गव्हर्मेंटान आयल्या. आतां तुमचे कडेन तरी आमकां कितें अपेक्षा आसा की तुमी आमचे जागे जे आसा आमी म्हणटा
आमचे पोझेशन आसा आमी थंयसर घडयता कितें कितें करता ते आमकां नावार करून दितले म्हणून आमचो तुवें बरो विशय मांडलो. सर, आतां हांव विचारता फक्त म्हाका कळ्ळो विशय. आनीक सांगता तातूनच ते जाल्ल्या कारणान आमी सगळे हे करतले. सो आनी तुमी म्हळेलें न्हू आतां की ते एरिया थोडी बॅरन आसा म्हणून ताजेर म्हाका सांगपा आशिल्लें बॅरन लँड म्हटल्यार कसो आसता. एक समज डोंगर आसा ताजेर सेमी प्लेटू आसता. हो प्लेटू न्हू सेमी प्लेटू आहा तो पालसो आसा मातसो. समज कोण गेला तर ताका प्रॉपरली कळटा आनी सेकेंडरी दुसऱ्या सायडीन टेरेन पळयलो जाल्यार तो सारको कळटलो की कसो आसा. स्टीप आसा सारको. सो थंयसर नॉन कन्स्ट्रक्शन आसा. जी एरिया जी म्हणटा तुमी बॅरन लँड म्हणून इट इज नॉट बॅरन लँड इट इज ग्रेझिंग लँड. इट इज ग्रेझिंग लँड आनी थंयसर न्ही कम्युनिटी फॉरेस्ट म्हणून काही जागो आसा. म्हणजे थंयसर त्या जाग्याचे सगळे लोक सगळे मेळावलीचे लोक डिपेंडंट आसा. ताजेर येवया. तुवें जो दुसरो विशय मांडलो पळय न्ही आमच्या कडेन आतां पर्यंत लँड आहा आमी कसता आमच्या नांवार करूंक ना. आतां पर्यंत सरकारा कडेन कितल्या जाणांनी एप्लिकेशन घातली की कदाचित तुजें शेत आसतलें तें 114 गव्हर्मेंट म्हणून लागला जाल्यार दुसऱ्या विशयाचेर हांव सांगता नॉट 67/1 कदाचित दुसरो विशय आसतलो. कितल्या जाणांनी एप्लिकेशन घातला ताच्या खातीर हांव उत्तर दिवं प्लीज. हय दी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी कदाचित म्हाका खबर ना लोकांनी कोणी केल्या जेंचे कोणी केल्या तांकां थोड्यांक तरी एन्क्रोचमेंट म्हणून मेळ्ळा. बट आमचे गांवचे लोक तांकां बेजीक एज्युकेशन सुद्दां नाशिल्लें त्या कारणान करूंक पण परत सांगता तुका फुडें वचून ज्यांच्या कडेन कदाचित सरकाराची लँड तितूर घर आसतलें कदाचित ओके कोणाचें तरी घर आसतलें बरोबर मरे ओके म्हणजे काजींनी आमी आपलें घर बांदतात थंयसर आनी जर तेणी बेजीक घर बांदलां आनी सरकाराचें आसात तुमी रितसर मामलेदाराक एप्लाय करात तुमचे विदीन 1 year इट वील प्रोसेस आसा ताका हांव 3 म्हयन्यांनी म्हणचो ना. म्हणजे तुम्ही जर एप्लिकेशन दिता तोपर्यंत आमची डेप्युटी कलेक्टर आणि मामलेदाराक इन्स्ट्रक्शन वयतले तुजी घराची लँड एक्चुअली आमी आतां जें म्हणटा किंवा कदाचित तूं कसयता आसतलें कितें म्हणजे ताका जो कितें मामलेदार कायदो आहा तो तितूर हांव नकळो आय एम नॉट द एक्सपर्ट सामको कायद्यांतलो तज्ञ न्हू. जो गव्हर्मेंट ऑफ गोवाचो जो कायदो आसा त्या अनुसार तुमी एप्लाय करीत जाल्यार ते तुमकां मेळटलें. सो मान्य करता. आतां म्हणटा की तुमचे कडेन आमकां खबर आसा लेजिस्लेटीव पावर आनी सगळे पावर तुमचे कडेन खरें तुमच्या हातीन आसा. अशेंच हाच्या आदीं खूब CM येवन गेल्ले आसा तांचे कडेन म्हटल्यार आमचे स्वताच माननीय प्रताप सिंग राणे. आतां फुडलें उलय तूं कितें कर सांगता तुका आतां फाटलें जालें पळय न्हू रे आमी डिस्कशनाक मतलब फुडें कितें करपाचें फुडलें उलय. सर फुडलेंच आसा एक्चुअली आमी तांचे कडेन सुद्दां अप्रोच केल्लो जालें मरे फुडें उलय सांगलें तुका हांवें. सो ते जाले ते सगळे जाल्ले आसा थंयसर तुमी म्हटल्या प्रमाणे फुडले. आतां आमी एप्लिकेशन दिता 114 खातीर आमच्या नांवार 114 आनी आमची लँड रायट्स डायरेक्ट दिवपा खातीर प्लीज ते एक्सेप्ट करून घेयात आनी ताज्या नंतरच IITचो प्रकल्प कितें तो विचार करुया. आयक हांव तुका आतां परत सांगता तुमी सगळे जाण आसात रितसर कितें एप्लिकेशनां आसा पळय न्ही ती फॉरवर्ड करात आनी त्याच बरोबर आमी IIT प्रकल्प जो सुरू केला ताका तुमी विरोध करूं नाका. तुमी असो अर्थ जावचो ना की तुमचें म्हाजें काम जालें काय तुमचें हांव बंद करतलो बिलकूल ना. तुमकां हांव ऑन रिकॉर्ड सांगता की तुमची एप्लिकेशनां हांवें सांगलां कदाचित ताका वर्सभर त्या प्रोसेसाक वता. त्या प्रोसेसान जेचे एक्च्युअल जेका कोणाचें घर आसतलें कायद्यान आनी कितें आसतलें जे कोण आसा आनी जो लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे जमनीचो कायदो गोंय सरकारचो आसा ताज्या प्रमाणे जेका जी मेळटा तेका ती लँड मेळटली. तेका खंयसरूच म्हणजे आमी ना मेळची म्हणून आमचो प्रयत्न आसतना आमी दोगूय जाण हांगासर आसा आनी तुका ऑन रिकॉर्ड सांगता लँड म्हणजे जमनीच्या कायद्यानुसार कायद्यान तुमकां जी जमीन जे कितें कायद्यान मेळोंक जाय ती मेळटली. बट ताज्या बदल्यांत हांव तुमची सगळ्यांची प्रोसेस फास्ट ट्रॅक करूंक लायता. बट ताज्या बदल्यांत तुमी जो विरोध IIT करता तो बंद करपाक जाय. सर ताजेर आमी आतां सद्याक तरी तुमकां उत्तर दिना. बट तुमी रितसर म्हटल्यार तर रितसर कशें आसतलें एप्लिकेशन हेजो मात सिंपल एप्लिकेशन हांव तुका सांगता गुरुदास ना बुसको गुरुदास एकदा सांग रितसर म्हणजे कितें आसता तें घे. तें एप्लिकेशन आसा तुमचे पोजेशन आसा 114 तुमचें कितें आसा आनी तुमची एरिया कितली आसा आनी तुमचे बाउंड्रीज खंयचे आसा बाउंड्रीज कोण आसा घर आसा स्ट्रक्चर आसा हें करून हें लावपाचें स्केच करपाचो आनी दिवपाचो. ओके सर ताजे बद्दल तेच म्हाका सांगपा आशिल्लें म्हाका कळयलें एक्चुअली पण सॉरी हांवें तुमकां अशें विचारलें. जालें तो भाऊ उलयता तो पळय ताका दी मायक. ताजेर एकूच सांगता ऑलरेडी डिमार्केशन केल्लो आसा जाग्याच्या बद्दल जशें तुमी डिमार्केशन केलें तशें आमी डिमार्केशन केलें युजींग आमचे कडेन व्हडली टेक्नॉलॉजी ना. गुगल मॅप्स यूज केलो एप्स मेळटा ट्रॅकिंग मॅप्स एप्स तेतूंतल्यान ट्रॅकिंग करून आमी केल्लो आसा. आमी हार्ड कॉपी आनी सॉफ्ट कॉपी मॅम कडेन पावयता
तूं मामलेदार कडेन दी ओके बाळपण मामलेदारा कडेन दिता सर्वीस फ्रॉम द मामलेदार कारण तुका तलाटीक थंय वचून पळोवंक जाय फुडें ओके आमी जॉईंट मामलेदाराक ऑलरेडी पावयल्ली आसा एक्चुअली तरी पण परत एकदा पावयता बरेंच ओके दॅट वूड बी बेटर सो सांग भाऊ नांव सांग तर हांव एक थोडेसो म्हणजे हेंच्यांनी जे बद्दल उलयलां नांव सांग मरे म्हाजें नांव पांडुरंग शिवोलकर ओके सांग तर हांव एकूच म्हणटा की आमच्यो ज्यो जमनी पयलीं आशिल्ल्यो पयलीं जेन्ना आमी पोर्तुगीज काला पासून कशें येयल्ले त्यो जमनी आमच्या नांवार कित्याक जावंक ना हो एक आमचो प्रश्न मोठो आसा आनी पयलीं पासून आमी मागणी करता आमचे खाशे आसले तेंचे कडेन बी हांव ह्याच प्रश्नाक लागून खूब फावटी गेल्लो आनी आमचे पर्येकर भाई तेजे कडेन बी हांव होच विशय मांडटालो की आमच्यो जमनी आमच्या नांवार करून दिवच्यो जे कायदेशीर दिवच्यो अश्यो तर काही गोष्टी अश्यो आसा 72, 73, 74 ह्या सालान सर्वे जाली त्या वेळार हांव प्रत्यक्ष त्या सर्व्या बरोबर तुम्ही आयकून जाणा आसतले नार्वेकर म्हणून हांगा एक कलेक्टर डेप्युटी कलेक्टर मातसो आसलो तो सर्वे करपाक येयल्लो आमच्या गांवांत पयलीं तेंच्या बरोबर हांव सर्वे करतालो म्हणजे हांव तेच्या बरोबर काम करतालो फातर व्हरपाचें हें काम म्हळ्यार पुराय सर्वे करता आसतना तेंच्या बरोबर आशिल्लो तर ही सर्वे प्रत्येकाच्या नांवार कित्याक जाली ना तेच्या बद्दल थोडी माहिती आता भाऊ आम्ही फाटल्यान वचून म्हाजें उलावणें जावन बरें उलय सर पळय म्हाजें जावणें ती जावंक ना कित्याक तर त्या वेळार जेन्ना 69 सालान म्हटलें त्या वेळार आमच्या गांवांत जो विष्णू शम्मा साजरो गांवकर हेजें उजूरपासांव म्हणून जें आसली जमीन पुराय म्हणजे ती एरिया अशी आसा मुरमुणे टू गाडामळ आनी शेळ ही कंप्लीट एरिया इतलेंच न्हय आतां 74, 14, 74, 18 आनी कितें सर्वे जाल्या थोडी ऑर्डर जाल्या ती ही सगळी ते एकेच जमनीन आसली एकट्याच्या हितून ना आनी तेजो अधिकार आसल्या कारणान हांव ल्हानपणान सुद्दां पळयतां आमी थंय कश्ट करताले नाशणो पाकड सायो कुळीत हे सगळे करताले पण आमकां काजी लावपाक गावनासलो अधिकार नासलो कारण तो कितें करतालो आमी लायल्यो काजी काय गिम येयलो काय जाळून उडोवपाचें काम करतालो एकट्याचो भाव आसलो आनी तेका लागून प्रत्येक मनुश्य अशें आसलें की करूनच खावपाचें तेच्या भायर आनी कांय करना लास्ट जेन्ना गोवा स्वतंत्र जालो तरी बी हें चालूच आसलें लास्ट जेन्ना सर्वे जाली त्या वेळार सर्वेच्या वेळार तेच्या पयलीं आमची ही केसी बद्दल तेणी सांगलां केस जाली थोडी आनी सर्वे जाली त्या वेळार हांव तेंच्या बरोबर सर्वे करपाक आसलो वांगडा तेंच्या हे जे सर्वे आसात तेंच्या बरोबर सर्वे जाली तेन्ना आमी बी तितलें कितें जर हेज्या नांवार जाली सगळी जमीन जाल्यार आमी बी सगळे भायर आसा थंयच पडटले म्हणून एखाद्या गोवोरमेंटाच्या नांवार जर जाली ती जाल्यार आमकां आयज ना फाल्यां तरी कितें तरी अधिकार आसतलो आमी जे कसयता तांकां गावतलो हे दृश्टींच्यान ती सर्वे जाली ती गव्हर्मेंटल लँड म्हणून जाली गोवा गव्हर्मेंटल लँड तेच्या पयलीं ती गव्हर्मेंटाची नासली असली कोणाची शंभा साजरो गांवकर हाचे आनी तेच्या नंतर मागीर प्रत्येक जाण काजी घालपाक कशेंय त्याची जमीन हो जेन्ना कायदो येयलो त्या वेळार ही प्रत्येकान काजी घालपाक आपूण जी कसयतालो आपूण वसयतालो नाशणो पाकड रोयतालो त्या जाग्याचेर काजी घालपाक कॉमेस केलो त्याच वेळार ती सर्वे जावनू बी गेल्ली आनी काजी घालपाचें काम चालू आसलें पण सर्वे लावना काजी घातल्यो आसा ती आतां प्रत्येकाची जमीन आसा खूब जाणां पण तेंची जमीन जी आसा ती एन्क्रोचमेंट सुद्दां लागलेली ना अशें कितलेशे जाण 40 जाण लोक आसा ते 74, 14 आनी 74, 18 ह्या सर्वे नंबरान आसा आनी म्हाज्या लक्षान आतां सर्वे नंबर इतर ना पण प्रत्येकान थंय काजी आनी कितें कितें बागायती पूर्ण केल्ली आसा आनी हो जो 67 बार त्या हितूनूय बी केल्ल्यो आसा जर ही सगळी जमीन आमी जी कसयता ती आनी सर्वे न जाल्ली आसा तेंच्या नांवार सुद्दां करची अशीच म्हाजी एक अपेक्षा आनी आमच्या सगळ्या लोकांची कितें आसा पयलीं ती आमची जमीन आमच्या नांवार करची मागीर तुमी IIT जा आनी कितें तो विशय मागीर आसा पूण आमची जमीन आमकां दिया म्हणजे आमी तेतून कितें तरी कश्ट करून
पोट भरूंक शकतले. आजपर्यंत आम्ही पहिलीपासून येयले. मनोहर भाई पैडणेकरा कडेन हांव होच विशय मांडपाक गेलो. आमच्या खाशा हांकां खबर आसतली, बाबाक खबर आसतली की तेजेर सुद्दां एक फावट हांवें विरोध केल्लो आनी सरळ तांकां सांगलेलें हांव बीजेपीचो. आतां उलयता मरे हांव आतां उलयात. सांगता भाऊ जे फाटल्यान आमचो तुमच्या फाटल्यान बसला पळय न्ही तेणी तेच सांगलें एक्झॅक्टली आनी तेजेर सिंपल रित्या तांच्यांनी सांगलें की आमच्या कडेन मामलेदार कोर्टाच्यो ऑर्डरी आसा, आमच्या कडेन सेशन कोर्टाच्यो ऑर्डरी आसा. दोना पैकी एक कोणायची. हांव अशें म्हणना सेशन कोर्टाची, त्या खातीर हांवें निवळ सांगलें तुमी मामलेदार कोर्टाची सुद्दां जी ऑर्डर आहा पळय न्ही ती लाय आनी दी. ओके, आमी विशय सोडयता. सर ते मायक दी त्याच्या कडेन तो पळय. ऑर्डरी ना तेंच्यांनी कितें करपाचें. हय ऑर्डरी ना तेंचोय बी तुमी 40 जाणांचें लिस्ट करात म्हटलां तुमकां हांवें आनी तेजेर एक आमी 3-4 जाण मेळोन कितें तरी सोल्युशन काडुया, सोडटलो विशय. सर आता सर्वे झाल्यानंतर म्हणजे 75 नंतर या जमिनीक नंबर पडलो, पण त्या पयलीं नंबर नासलो, नांवान ऐक वळखताले. मरे म्हाका सांग, हांव तुका सांगता आतां आमचो 67/1 जरी आसलो न्ही रे जाल्यार गव्हर्मेंटा कडेन टॅक्नीक आसा की फाटलो हेजो रिकॉर्ड कितें आर्किओलॉजीन तेजे डॉक्युमेंट असतात. वच 67/1 पूण हेजे डॉक्युमेंट असतात. सर ते डॉक्युमेंट तुम्ही म्हणता न्ही एखाद्या जाल्यार डॉक्युमेंटाचे बद्दल हांवें रेव्हेन्यू डिपार्टमेंटान ऑलरेडी मेळावलीची फायल मागल्या, अजून पर्यंत कित्याक मेळना म्हाका? आतां कदाचित पळय सर कदाचित करा डॉक्युमेंट जे आसा पळय न्ही हे आर्किओलॉजी डिपार्टमेंटान आसा. ओके, तुका रेव्हेन्यू डिपार्टमेंटान मागले म्हणून तुका ओल्ड डॉक्युमेंट मेळचे ना. इट इज विथ द आर्किओलॉजी डिपार्टमेंट. ओके, आय एक्सेप्ट डेट, बट रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या नांवार आसा न्ही ते. हू इज द ओनर करंटली? एज यू ऑल आर सेइंग रेव्हेन्यू डिपार्टमेंट इज द ओनर, सो इनवर्ट आउटवर्ट तरी जाला आसतलें थंय. तुका एक सांगता पळय, आमी ह्या डिस्कशनाचेर ज्या अर्थी हांव तुमकां पॉझिटिव्हली सांगता 2 गजाली हांवें सांगल्यो. हय, एक म्हणजे तुमच्या कडेन ज्याच्या कडेन कोणा कडेन हें आहा पळय न्ही रे कितें ऑर्डरी आहा तेजेर आमी उलोवपाक तयार आहा म्हणून सांगलें. आनी तुमी म्हटल्या त्या प्रमाणे 40 जाण कोण ज्याच्या कडेन नासतली तेजेय तुमी रिकॉर्ड दिया. तुमच्यातले कोण तरी 4 जाण जे गव्हर्मेंटा कडेन उलोवपाक तुमी लिस्टेड करा. तूं आसतलो तितूलो एकटो, काय हरकत ना, बसून नेगोशिएशन सुरू करुया. बट एक गजाल आसा, हांव परत सांगता की एके वाटेंतल्यान आमचे IITचे बाकीचे काम चालू उरतले सायड बाय सायड, तुमचें काम तेच चालू. म्हणटात आमी की एखाद्याच मानले आमी तुमी IITचो प्रोजेक्ट कंटिन्यू दवरलो, बिल्डिंग्यो बांदल्यो आनी लास्टाक कळटा की हो जागो आमचो तुमीच करून दिता आमकां, ताज्या नंतर मागीर कितें? आमी रिप्लेसमेंट दितले. सर रिप्लेसमेंट मागीर इतले सेंटिमेंट एक सांगता तुका हांव शेवटी कशें आहा सांगता तुका हांव, जी थंयसर 10 लाख जागा आतां आहा पळय न्ही रे त्याच्या व्यतिरिक्तूय गव्हर्मेंटाची तशी 14 लाख जागा आसा थंयसर, आनीक 4 लाख जागा आसा. ओके, त्याच्या व्यतिरिक्तूय बी नियर बाय आनीकूय गव्हर्मेंटाच्यो लँड आसा वेगवेगळ्यो. ओके, खंयसर तरी आमी रिप्लेसमेंट फाल्यां सकाळी तुज्या ऑर्डरीच्या प्रमाणे एक आतां कशा प्रत्येकाक एक 40 जाण आसतले. आतां कितले जाण आसतले शेवटी? आयज पर्यंत आल्वारा लँड आसलेले अशे कितलेशेच लोक आसात. ओके, मग ज्यांचो विशय खरें म्हणजे इतकी वर्सां सुटूंक ना तरी आतां हेच गव्हर्मेंट विच इज व्हेरी मच पॉझिटिव्ह विशय सोडपाच्या विचारान आसा. आमी तेच म्हणटा सर, तुमकां आमी मानता, मान्य करता सगळे तुमचे गजाल्यो. हांव परत सांगता तुमकां, एक सांगता हांव, आमकां कोणाचेरूच अन्याय करपाचो ना. तुमी तुमचे ऑफिशियल डॉक्युमेंट कितें आहा पळय न्हू ते सबमीट करा. सर ऑफिशियल डॉक्युमेंट मानले सर, बट तुका सांगला पळय दुसरो विशय सांगला तुका, तेणी भाऊन शिवोलकर भाऊन सांगला त्या प्रमाणे तुमच्या 40 जाणांची नांवां काडात. आमचो सर्वेयर थंयसर आतां ताका दाखय, ह्यो म्हाज्यो काजी पळय हांगातल्यान हांगा पर्यंत, ताका मेजूनी अमक्यो काजी आसा. कितें रिप्लेसमेंट करपाचें कितें? आमी कशें आसा सांगता तुका हांव, विशय सुट्टलो केन्ना डिस्कशनांतल्यान, विशय आंदोलनांतल्यान केन्ना सुटना. विशय सुट्टले आसत जाल्यार डिस्कशनांतल्यान सुट्टले, डिस्कशनांतल्यान विशय सोडोवया. दे लेट काही गजालीक उशीर जाता. आयक हे पळय हांवें सांगला फुडें या म्हणून, हांवें सांगला तुका फुडें या, फुडें उलया मरे आमी. फाटीं कित्याक जालें ना? काय हरकत ना, फाटीं जालें ना आतां जातलें. सांग रे तो पळय. कोण गॅरंटी दिवपाक? हांव सांगता न्ही रे, मुख्यमंत्री सांगता. नाव सांग मरे. माझे नाव दशरथ सांगोळकर आणि ते शांबा गांवकर म्हणटा पळय, एक मुख्य कोण आसता गांवांत म्हणून तसोच आमचो गांवकार आसलेलो पयलीं. आनी ते आमच्या जाणटेल्यांक तेन्ना दिसाडो करून पोट भरताले तेन्ना जाणटेले, तांकां फावो नासले म्हणून शांबा गांवकाराक बी सांगले तेंच्यांनी. तशें आसा. मागीर आतां तुमी म्हणटा गव्हर्मेंट म्हणटा ज्यो आमच्यो ST लोकांनी इतक्यो काजी लायल्ल्यो आसा, फाल्यां तेंची कितें फुडें? आतां अशी पिढी आसा थंय
तो शिदू गांवकर जो आसा शिदू गांवकर हो आसा तो आपले खंयच कामाक वचना सगळे फॅमिलीक ते काजी ते आनी ते कितें करता तेजेर जोडून घालता फाल्यां तेंचो फ्युचर कितें. हे पळय आमी जेन्ना सांगलें तुमी 40 जाणांच्यो तुवें फॅमिलीच्यो आसा म्हटलें मरे 40 जाणांचो विचार ओके कितें जे पॉझिटिव्हली विचार तुवें जसो इन्कमाच्या दृश्टीन म्हटलो कदाचित तुका वर्साक काजीचें उत्पन्न बाबा 2.5-3 लाख रुपया मेळटालें जाल्यार तेका ते खंयच्यान मेळचें आयदर तेका नोकरेच्या रुपांतल्यान आसतलें हांव परमनंट नोकरेच्या बाबतींत उलयतां. आमी 40 जाणांच्या बाबतींत सुद्दां तुमी जेन्ना सांगलें तुमी सगळ्यांनी सपोर्ट केलो 40 जाणांच्या बाबतींत आमचें सहकार्य करपाची तयारी आहा. शुभम असुरा आयक हांवें तुका प्रोसिजर खंयसरूच बंद उरोवंक ना. तुमी फाल्यांच्यान प्रोसिजर चालू करा. आमी प्रोसिजर चालू दवरता. आमी दुसरे वटेच्यान हें काम चालू आसूं. आयक पयली गजाल हांवें तुमचें एक आयकलें म्हाज्या तुमी पंच सरपंचांक तुमी रावा म्हटली बींग अ गव्हर्मेंट इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तरी सुद्दां हांवें तुमचें आयकलें. खरें म्हटल्यार हांवें पंच सरपंचांक सायडीक दवरून ही मिटींग घेवंक जायना आसली. हांव परत सांगता बट खंय तरी म्हाका खंयसरूच मदीं मात सुद्दां वितंट जाल्लो नाका. ओके इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तरी सुद्दां हांवें तांकां सांगलें तुमी रावा म्हणून. हेजो अर्थ असो न्ही सरकार जर एक स्टेप मारता आसत तुमी एक स्टेप फुडें येवपाक जाय. विरोधा खातीर विरोध करचो न्ही. सरकार एके बाजून जेन्ना एक पावल फुडें येता तुमी एक पावल पॉझिटिव्हली फुडें येवपाक जाय. म्हणजे सर आमी IIT ओपोज करता म्हणून तुमी आमचे जमनी लोकांच्या नांवार करून दिता म्हणून सांगतात. ना तुमी प्रोसेस सुरू करा आमी करता. आणि तुम्ही सर आता आमकां तो प्लॅटो दाखयलो पळयात IIT अशी बरी तशी बरी म्हणून ह्या पयलीं कोणीच कित्याक दाखोवना. हळू उलय मरे एक मिनिट. हेच्या पयलीं कित्याक दाखोवना आमकां कोणी. कदाचित हांवें सांगलें तुका आतां फुडलें उलोवया म्हणून सांगलें मरे हांवें. फुडलें उलया तापोवन कित्याक उलोवपाक जाय सांग दी त्या कडेन. तुवें कितें केलां रे हरशी. बीटेक इन नेवल आर्किटेक्चर. म्हणजे तुका सारकें खबर आहा IIT कितें ती. तूं कोंकणीनूच उलय तांकां कळचें ना जाल्यार फाटल्यान. तू सांग This is our land and it is under our possession. We respect you and we request you to start a floating IIT. Floating IIT means what? ऐक राव एकूच मिनिट सॉरी हांव तुका अजून इंटरप्ट करूंक नासलो बट फर्स्ट टायम आय एम इंटरप्टिंग यू. आय एम टेलिंग यू वॉट टू डू अँड वॉट नॉट टू डू इट इज देअर. परत सांगता तू हे सजेशन जे आहा पळय न्ही रे ही विल वेलकम यू. यू गो इन हिज कॅबिन यू गिव हिम आयडिया ही इज रेडी बट तू कॉमन प्लॅटफॉर्म ऐक म्हजें आमी लोकांचो विशय सोडोवपाक बसले हांगासर. दीस इज अ कॉमन प्लॅटफॉर्म. दीस इज ऐक मरे तुका अपॉइंटमेंट दिवंक लायता हांव ताका. ही विल वेलकम यू. हांगाच बरें तुमच्याच मऱ्यानूच म्हणटा कांयच गरज ना. तुका एक सांगता ही विल स्पेअर 1 hour विथ यू. यू शेअर युअर ऑल द आयडियाज. ओके ही इज रेडी ऑफकोर्स. टेक हिज नंबर अँड गिव्ह हिम अपॉइंटमेंट. सो बट दॅट वूड बी बेटर. सो ते सगळ्यांक बेस्ट जातले. हे जे आमचे ग्रामेस्त लोक आसा तांकां जो त्रास जाता ताज्या परे हांव एक बरोसो असो एक दिता सजेशन दिता जे आमकां कोणाक त्रासूय जावचो ना गव्हर्मेंटाकूय त्रास जावचो ना आनी तांकांय त्रास जावचो ना. कित्याक आतां पॅन्डेमिकान आमकां कळून आयिल्लें आसा की डिजिटलूच हे पर्याय आसा. सो इवन यू अंडरस्टँड आय गेस दॅट डिजिटल इज द ओनली वे वी हॅव गॉट पाथ. So what we can do is like NPTEL we have got using that platform, using the same area where GEC is located, we can just continue with the same IIT. We already have an IIT over here. We got graduated people from IIT now. नाव कितें म्हणटा तुजें विसरलो. शुभम शिवलकर. शुभम कशें आसा तूं खूब हुशार. त्या खातीर तुज्यो ज्यो आयडियाज ज्यो आहा पळय न्ही रे तुका सांगलें हांवें ताका तो 1 वर दितलो तुका. तांचे टेक्नोक्रेट्स आसतले दे विल डिस्कस विथ यू वॉट इज युअर. तूं जें डिजिटल आनी हें म्हटलें तें फाटल्यानूय बसलेल्यांक कळचें ना. ओके सगळ्यांक समजून आयिल्लो आसा. काय हरकत ना. मागीर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल विशय आहा पळय न्ही रे त्या प्रॅक्टिकल विशयाचेर उलय. आमकां लोकांचे विशय सोडोवपाक जाय. प्रॅक्टिकल इश्यू इतलोच आसा आमच्या गांवच्या लोकांचो जे तेंच्यांनी म्हाका कळयलें आनी हांव आयज हांगा बडबड करता सगळें की आमच्या गांवचे जे जमन्यो आसा
आता मेळावली म्हणटा बट एक्चुअली हो फॅक्ट आसा पुराय 70चो की आमचे जागे आमच्या नांवार लावन दियात मागीर फुडले प्रोग्रेस सगळे करूया न्ही डेव्हलपमेंट हो डेव्हलपमेंट परत सांगता यू स्टार्ट युअर प्रोसिजर ओके प्रोसिजर खंय स्टॉप जावचे ना वयल्यान प्रोसिजर फास्ट ट्रॅक जातली उलट पक्षी तुम्ही प्रोजेक्टाक सहकार्य करपाक जाय मानले हांव अशें म्हणना प्रोसिजराक हांवें मानले बट मीन वायल समज तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केले थंय मागीर थंयचे मागीर आमी कितें करतले परत सांगलाय पळय हांव परत तुका सांगता की आमी तुमकां म्हटलां फाल्यां सकाळी तुमी ऑर्डरी दिल्यो आसत तुम्ही आमी महिन्या 1.5 महिन्या पयलीं बसून आमकां टेम्पररी कळटलें वॉट इज दॅट तेजेर सोल्युशनाचेर येता सो मीन वायल स्टे ऑर्डर घेवया न्ही काय हरकत हे पळय हांवें तुका सांगलां की दोन्ही वाटेन प्रोसिजर चालू उरूनी ओके तुम्ही सहकार्य करात सर दोन्ही वाटेन तुम्ही आधीच म्हळेले की हो जो प्रोसिजर आसा इट विल टेक एन इयर फॉर आमी फास्ट ट्रॅक करता म्हणून सांगलें मरे तुका इट इज नॉट फॉर द सिंगल तूं जर फाल्यां एप्लिकेशन 150 लोकांची घातली आसत ओके हय जाल्यार 150 लोकांची एप्लिकेशन ही फास्ट ट्रॅकान चलतली सो फास्ट ट्रॅक बस 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 ए ऐक दाखयता बस 2 मिनटां बस कांयच हरकत ना तोच उलयता मरे सर कोणाक समज उलोवपाचें जाल्यार ताका दिवं शकता मागीर दी मरे आतां तूच उलयता फाटलून ते उठता हे कशें तर तूच सांगता आपूण उलयतलो म्हणून हा मागीर दी मरे सर आमचें म्हणणें कितें आहा पयलीं आमची नांवार जमणी करून दी आनी मागीर आमच्या नांवार जर जमणी जाल्यो न्हू त्यो मागीर IITक आनी प्रश्न उरना ते तुमकां कळटलें मागीर आमची ज्यो कसल्यो जमणी आहा ती काजी आहा फणस आहा आमी झाडां लायिल्लीं आहा आमच्या जाणट्यांनी आमी लायिल्लीं आहा तेज्या वयल्यान आमी आमच्या भुरग्यापणाक पोसता न्हू तेन्ना ती आमच्या नांवार जातकच मागीर तितकी जागा उरतली आनी कितें जातलें ती खबर हांवें उदळच्यान जें सांगलें पळय न्ही रे तें हांव परत रिपीट करिना तुमी परत म्हाका सेम गजाल सांगतात तुका सारकें कळ्ळा त्या ती म्हाका दिसता तांकां समजून सांग आमी हांगा मिटींग म्हाका दिसता सोंपयल्ली योग्य ओके हय आमी मिटींग जाय जाल्यार मिटींग सांग 2 मिनटां मायक घे आनी उलय मायक घे सर तुम्ही जागा दितली म्हणटा न्हू पांडुरंग नायक तुम्ही सर जागा दिता म्हणटा न्हू ती ते आमकां तुमी आतां फोण्या जाग्यार दिली तर अरे शाणे म्हाज्या फोण्यात विचारना आमी 70 दितले फोण्या कित्याक दितले फोण्या जागा खंय आहा वगीच आयक सांगता तुका वगीच तूं येवन फोण्या म्हटल्या काय ना लोकांचो संभ्रम क्रिएट जाता तो वगीच कितेंय म्हणू नाका सर तुम्ही 70 फोण्या येवन फोण्या जागा आहा तेच 70 जागा दितलेच म्हणटा तुमी हा मेळावली दितले आमच्या घरांत मेळावली उरले सर आनी जागा तुमी आमकां भायर खंय दिली आमी कशें करपाचें सर आमी त्याच परिसरांत सरकारा कडेन जी जागा आहा सगळी तिचो सरकारान सगळो सर्वे केल्लो आहा सांग फुडें त्या जाग्यार न्हू तुमी सरकारी म्हणटा पळय सरकारी समज एखाद्या आतां आमी तुमकां जेन्ना रिप्रेझेंटेशन दिलां तेन्ना आमी सगळे कळयल्लें आसा तुमकां की सरकारी जागो न्हू तो हांव शुभम हेजेर तुका एक सांगता हांव पळय राव एकूच मिनिट एक मिनिट मातशें सगळे जाण आयकून घेयात आयक तुजे सगळे जाण आयकता मरे मातशें बसपाक लाय मातशें बसत 2 मिनटां मागीर तुमी उलयात 2 मिनटां तांकां उलोवनी मागीर तुमी उलयात आयक इतको वेळ जेन्ना मिटींग चल्ल्या उपरांत पॉझिटिव्हली इतको वेळ जेन्ना मिटींग चल्ल्या उपरांत मरे डिस्टर्ब करपाक नाका हांव हेजेर एकूच सोल्युशन सांगता सरकार डिस्कशनाक तयार आसा तुमच्यांतले कोण 4 जाण जे आसात ओके तुमी ठरय कोण ते आनी तुमी फर्स्ट फेज म्हणजे आमी दोगूय जाण रिस्पॉन्सिबिलिटी घेता फर्स्ट फेज तुमी कलेक्टरा कडेन तुमचे डॉक्युमेंट सबमीट कर आयक आ म्हाजें एकूच मिनीट तुजें कितें कागदां डॉक्युमेंट कितें सबमीट करपाक जाय तितकें ऑफिशियली सबमीट कर तूं फाल्यां कर नाल्यार 4 दिसांनी कर लेटर ती 4 दिसाच्या भितर तिका कितें तें डॉक्युमेंटेशन करूनी तुमच्या 4 जाणांच्या बरोबर कलेक्टर आनी आमी मेळोन परत मिटींग घेवपाची तयारी आहा कित्याक सांगता हांव हे जर डिस्कशन आमी उलयत रावले न्हू रे जाल्यार परत डिस्कशन सोंपचें ना आनी तुमी म्हणटाले ना त्या मिटिंगेंतल्यान कांयच निष्पन्न जावंक ना मिटिंगेचें लास्ट सोल्युशन तुमच्यांतल्या 4 जाणांनी आमच्या कडेन डिस्कशनाक कंटिन्युअसली तुमचें डिस्कशन चालू उरतलें तुम्ही सगळ्या जाणांनी ज्यांच्या कडेन ऑर्डरी आसा ज्याच्या कडेन ऑर्डरी ना जो कसयता जी कोणी थंय लायता तितक्यांनी जे लिस्ट तयार करपाचें शुभमान इनिशिएटीव्ह घेवपाचो तुमी तुमच्या पंचायतीन एक फायल दिया आनी एक फायल जी आहा ती हाडून आमच्या थंयच्या डेप्युटी कलेक्टर हांगासल्या कलेक्टरा कडेन दिया आनी तुमचे आनी कारण पूर्ण गांवा कडेन एकत्र उलोवपाक जायना म्हणून तुमच्यांतले 4 मनीस कोण हे ठरयात ताच्या कडेन आमी डिस्कशन